त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका महत्वाचा विषय जो संपूर्ण भारतामध्ये फार महत्वाचा आहे, अनुसूचित जाती आणि जमाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यावरच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्यायाचा जो लढा आहे, तो न्यायाचा लढा म्हणजे न्याय लोकशाहीमध्ये हा सर्वसामान्यांच्या कहेत असावा, कक्षेत असावा. काही वेळा त्यांची आर्थिक क्षमता असो किंवा नसो, परंतु त्यांना न्याय मिळावा. अशा न्यायासाठी जे सशक्तपणे न्यायालयात लढा देतात त्या एमजे म्हणजे त्याचं तो जो लढा आहे न्यायालयामध्ये की अॅट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये, हा लढा ज्या संघटनेमार्फत दिला जातो ती एनडीएमजे ही संघटना आहे. नॅशनल दलित जस्टिस जो आहे, त्यांना मिळणारा जस्टिस, तर त्या संदर्भात ते आपले स्टेटचे महासचिव ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके सर थोडेसे तांत्रिक कारणास्तव थोडेसे केवल उके सर पुन्हा आपल्याशी तांत्रिक कारणामुळे थोडंसं हे झालंय, परंतु 2 मिनिटात ते आपल्या सोबत येत आहेत. केवल उके सर हे स्वतः LLM PhD आहेत आणि जस्टिससाठी SC/ST समाजाच्या न्यायासाठी अॅट्रॉसिटीच्या संदर्भात जे लढे ते देतात, त्या अनुषंगानं आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नुकतंच त्यांनी मुंबई येथे मरीन लाईन्स येथे त्यांचा नुकताच एनडीएमजेचा एक 2 दिवसीय एक शिबिराचं त्यांनी आयोजन केलेलं होतं. या शिबिरामध्ये देशभरातील वकील जे खास करून अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये SC/ST अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये खास करून लढा देत आहेत, असे देशभरातले वकील या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यांच्याच नेतृत्वात हे उद्घाटन सत्र आपण पाहतो आहोत. हे सर्व राऊंड टेबल कॉन्फरन्स त्या सर्व वकिलांचा या ठिकाणी आपण पाहतो आहोत देशभरातील. आणि हे सगळं म्हणजे रिजनल ट्रेनिंग फॉर ॲडव्होकेट्स अँड स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर टू एन्श्युअर ॲक्सेस टू जस्टिस फॉर दलित अँड आदिवासी, हा कार्यक्रम नुकताच 2 दिवसीय संपन्न झाला. आज आपण या अनुषंगाने अनुसूचित जाती जमातीच्या अॅट्रॉसिटीच्या अनुषंगानं सरांशी चर्चा करणार आहोत. महत्वपूर्ण असा विषय आहे. या विषयावर सर्वप्रथम बोलत असताना सर्वप्रथम मी ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके सर, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो. धन्यवाद सर. सर, आपण एनडीएमजे हे जे आपलं संघटन आहे, या संघटनेची स्थापना नेमकी कधी कशी झाली आणि या संघटनेचा नेमका उद्देश काय आहे, हे सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना सांगा. आता सर, सर्वप्रथम मी त्रिवेज मीडियाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आज या इतक्या महत्वपूर्ण विषयावरती ही चर्चा लावलेली आहे. आणि अन्याय अत्याचाराचे विषय आपण बघतोय की भारतभर अनुसूचित जाती आणि जमातीवरती अन्याय अत्याचार हा हजारो वर्षापासून हा वेगवेगळ्या पद्धतीने होत आलेला आहे. आणि त्याकरिता अनेक लढे जे आहेत या देशात देण्यात आलेले आहेत. अनेक चळवळी या देशामध्ये आजपर्यंत जे आहेत अनुसूचित जाती जमाती, ज्यांना आज आपण अनुसूचित जाती जमाती म्हणतो, त्यांना वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या नावाने संबोधण्यात आलेले आहेत. आणि म्हणजे बुद्धांच्या काळानंतर आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने अनुसूचित जाती जमाती किंवा दलित आदिवासी किंवा बहुजन वर्ग इथला जो आहे विविध अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलेला, त्यांच्यावरती अनेक आक्रमणं किंवा अन्य अत्याचार करण्यात आलेली आतापर्यंतची आहेत. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ जर आपण बघितला तर या काळातील वेगळी थोडीशी भूमिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांच्या आधी महात्मा फुल्यांनी किंवा इतर समाज सुधारकांनी ज्या काही भूमिका या वंचित समुदायाकरिता त्यांनी ज्या काही चळवळी उभ्या केल्यात किंवा ज्या काही त्यांनी भूमिका साकारल्यात, त्या माध्यमातून जो काही लढा उभा केला आणि तो लढा उभा करून अन्यायाच्या म्हणजे न्यायदानाच्या प्रक्रियेत जे आहे वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून असेल किंवा अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचाच वसा पुढे घेत जे आहे अनेक दलित पॅंथर सारख्या संघटना सुद्धा पुढे आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात.
स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यानंतर अ, ही आपण बघितलं की जरी स्वातंत्र्य मिळालं असलं भारतात अ, सर्वांना म्हणजे सर्वांनाच स्वातंत्र्य मिळालं असं आपण आजही गृहीत धरतोय की आज भारत देश हा स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि तरीही अन्याय अत्याचार हे थोड्याफार कमी जास्त प्रमाणात त्याचं स्वरूप जरी बदलतं स्वरूप आहे एका काळात वेगळं असेल आजच्या काळात म्हणजे दर 10 वर्षाला आपण म्हणू शकतो की तो स्वरूप बदलतोय. तर अशाच पद्धतीने 70च्या दशकात जे आहे एक दलित पॅंथर सारखी चळवळ या देशात उभी झाली होती आणि त्यांनी आक्रमकपणे अधिकार भांडून मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुद्धा अन्याय अत्याचार हे कायमच असल्यामुळे देशातील काही समविचारी संस्था, संघटना वेगवेगळे जे आहेत ते काम करत होते या अन्याय अत्याचाराच्या प्रश्नांवरती. त्यांनी आणि मध्यंतरी 19 म्हणजे 95 ते 2000च्या दरम्यान एक स्मिता नहरुला यांचा एक पुस्तक प्रकाशित झाला होता. त्याचं नाव आहे ब्रोकन पीपल. तर ब्रोकन पीपल म्हणजे विस्कळीत समुदाय ज्याला म्हणतात किंवा लोकं, जनता हा अशा पद्धतीचा एक तो पुस्तक आणि त्याच्यातून प्रेरित होऊन की या लोकांवरती म्हणजे भारतात वेगवेगळ्या राज्यात अनुसूचित जाती या वेगवेगळ्या असतील, जमाती या वेगवेगळ्या नावाने सुरुवातीला अनुसूचित जाती म्हणूनच हा समुदाय पुढे आलेला, की वेगवेगळ्या अनुसूचित जाती आहेत. परंतु त्या नावं वेगवेगळ्या जरी असतील, जसे आपण साऊथमध्ये गेलो तर तिकडं माला, मादिगा किंवा महाराष्ट्रात जर आलो तर आपण इथं महाराष्ट्रामध्ये अ, मांग, महार, सांबार अशा काही जाती असतील. त्याच पद्धतीने आपण गुजरातमध्ये गेलो तर वाल्मिकी किंवा मेहतर समाज असेल. त्याच पद्धतीने बिहारमध्ये गेलो तर असे वेगवेगळे जे आहेत, म्हणजे नावं जरी वेगवेगळी असली, की मुशर किंवा मांझी असे वेगवेगळे, तरी समस्या या सारख्याच आहेत या आयडेंटिफाय करून काही समविचारी लोकं एकत्रित आलेली आणि ती जी समविचारी लोकं म्हणजे जे नेते असतील त्यावेळेसची ज्यांनी एकत्रित येऊन त्यांनी विचार केला, की आपण हा एक देशाचा मुद्दा आहे आणि हा कॉमन कॉजसाठी या देशात आपण एक चळवळ उभी केली पाहिजे. एक कॅम्पेन आपण याच्यावरती उभं करण्याची गरज आहे. अशा एका उद्दिष्टाने प्रेरित होऊन काही लोकं जी आहेत, मग ते आंध्र प्रदेशमधून एन. पॉल दिवाकर असतील, त्यानंतर हेनरी टिफांग असतील किंवा मग त्या साइडचे रमेश नाथन सर, डॉक्टर रमेश नाथन सर असतील, श्रीवेला प्रसाद साहेब असतील, अशी काही लोकं साऊथमधून एकत्रित आली. त्याच पद्धतीने मध्य भारतातून आणि उत्तर भारतातून सुद्धा अनेक लोकं, महाराष्ट्रातून सुद्धा विमलताई थोरात किंवा इतर ललित बाबर साहेब असतील, यांच्यासारखी लोकं. त्यानंतर गुजरातमध्ये मार्टिन मकवान असतील, त्यानंतर तिकडं राजस्थानमध्ये ॲडव्होकेट पी.एल. मिमरोत असतील. अशी अनेक नावं आहेत. म्हणजे एक नव्हे तर अनेक लोकं ही जी आहेत अशा पद्धतीने एकत्रित येऊन त्यांनी एक चर्चा केली. एक सकारात्मक चर्चा करून त्यांनी म्हटलेलं की आहे की दलितांवरती हा दलित पॅंथरचा लढा उभा झालेला आहे आणि दलितांवरती अन्याय अत्याचार होतोय. अनेक पद्धतीने त्यांची निर्घृण कत्तली होत आहेत. अनेक केसेस सुद्धा 1975च्या दशकात एक तिकडची केस होती. ज्यामध्ये म्हणजे साऊथमध्ये फार मोठा अत्याचार घडला होता. अशा अनेक त्यावेळेसचे आपण खटले सुद्धा होते. महाराष्ट्रातील सुद्धा खटले होती. गवई बंधूंची अकोल्यातील खटला असेल. ते अशा अनेक गुन्हे जे आहेत अशी जे ते सगळे नी प्रेरित होऊन हा जो गट आहे तो एकत्रित येऊन त्यांनी विचार केला की दलित राइट्स आर ह्युमन राइट्स. वी आर अल्सो ह्युमन बीइंग म्हणजे आम्ही सुद्धा मानव आहोत आणि दलितांना सुद्धा दलितांचे अधिकार सुद्धा हे मानव अधिकारच आहेत. त्यांना मानवासारखं बघावं आणि कास्ट आउट कास्ट हा नारा घेऊन म्हणजे दलित राइट्स आर ह्युमन राइट्स, कास्ट आउट कास्ट असा एक नारा देत त्यांनी संपूर्ण भारतभर नॅशनल कॅम्पेन ऑन दलित ह्युमन राइट्स ही एक चळवळ, एक कॅम्पेन, एक अभियान सुरू केलं. ही कुठली संस्था, संघटना किंवा हे न करता जशी स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली, तशाच पद्धतीने ही राष्ट्रीय दलित अधिकार अभियान हा एक अभियानच्या स्वरूपात संपूर्ण भारतभर आणि मग त्यानंतर संपूर्ण भारतभर रॅली सुद्धा काढून या अनुसूचित जाती जमातींच्या अधिकारांवरती, दलितांच्या, आदिवासींच्या अधिकारांवरती जे आहे एक म्हणजे एक कॅम्पेन राबवण्यात आलं, की हे सुद्धा अधिकार आहेत आणि हे अन्याय अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत याकरता च्या असणारे जे काही कायदे असतील. मग त्यानंतर डर्बन येथे 2002 मध्ये त्याचं प्रतिनिधित्व करण्यात आलं. महाराष्ट्रातून सुद्धा डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्यामध्ये समावेश झाले. अनेक समविचारी लोकं सगळीचकडनं जे आहेत, त्यांनी या कॅम्पेनला की हे चांगलं काम आहे आणि या पद्धतीने खरंच आज
म्हणजे 21व्या शतकात पदार्पण करत असताना हे कुठेतरी अन्याय अत्याचार आपण थांबलो. 21व्या शतकात हे अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत. हा प्रत्येक माणूस हा एक माणूस आहे आधी, आणि त्यानंतर त्याला काही धर्म असेल किंवा पंथ असेल, जाती तर ही नकोच. कारण जाती ही अतिशय म्हणजे घाणेरडा प्रकार आहे. जाती ही इव्हिल सिस्टम आहे. जशी सती प्रथा होती तशी जाती प्रथा आहे कुठल्याही धर्मात. हिंदू धर्म जरी आपण म्हटला तरी त्यामध्ये जाती ही याला कुठेही स्पेस नाही किंवा जागा नाही. आणि ही एक लोकांच्या व्यवहारातून निर्माण झालेली एक वेगळी बाब आहे, चुकीची बाब आहे. जसं सती प्रथेवरती एक कॅम्पेन होऊन लॉर्ड बेंटिंक यांनी तो सती प्रथा विरोधी कायदा काढला, तशा पद्धतीने जाती प्रथा विरोधी कायदा सुद्धा एक यायला पाहिजे. जे अस्तित्वात असणारे कायदे आहेत ते जातीवरून होणारे अन्याय अत्याचारासाठी आहेत. त्या अन्याय अत्याचाराला थांबवण्यासाठी आहेत. संविधानिक तरतुदी आहेत. संविधानामध्ये म्हटलेलं आहे की कलम 17 नुसार, आर्टिकल 17 नुसार, की जाती व्यवस्था कुठल्याही पद्धतीने पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. आणि त्यासाठी मग कुठला तरी गुन्हा म्हणजे कायदा असणे गरजेचं होतं, आणि त्यासाठी तसे कायदे सुद्धा आलेले होते. कायदे म्हणजे आपण जर बघितलं तर 1955चा अस्पृश्यता निर्मूलन कायदा, अस्पृश्यता गुन्हेगारी कायदा होता, त्यातला शब्द काढून 1976 मध्ये त्याला अस्पृश्यता सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ऍक्ट म्हटलेलं आहे, की सिव्हिल राईट्स त्याला करण्यात आलं. त्यानंतर 1989 मध्ये अॅट्रॉसिटी कायदा आला, 96 मध्ये नियमावली सुद्धा आली. परंतु हे सगळे कायदे आणि आयपीसी मध्ये आहेत, हे गुन्हे सगळे आहेतच, परंतु आयपीसी मधले, भारतीय दंड संहितेमधले गुन्हे सुद्धा ते कुचकामी ठरतायत. संविधान आहे, सगळं आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, परंतु तरीही कुठंतरी अंमलबजावणीमध्ये काहीतरी कमतरता आहे. त्याकरिता आपण, आणि त्या का कमतरता आहे तर कुठेतरी जातीला धरून एक संकुचित दृष्टिकोन सर्वसमावेशक समाजाचा, म्हणजे सर्वच समाजाचा. जात म्हटली की लोक असे म्हणजे तोंड बंद करून टाकतात. जातीचं नुसतं नाव जरी काढलं तरी कोणी त्यावरती बोलायला तयार होत नाही. आणि पण जातीची व्यवस्था ती आहे, ती आहेच. आपण बघतो की एक जस्टिस व्ही.एस. शिरपूरकर यांनी 2009 मध्ये प्रेमनारायण तिवारी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणून 2009 ची ती केस आहे, 1854 पेज वरती. त्यामध्ये असंच म्हटलेलं, स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जात ही अशी संज्ञा आहे जी मनुष्याला जन्मताच घट्ट पकडते आणि मरणोपरांत सुद्धा ती सोडत नाही. अशी ही जाती आधारित व्यवस्थेची ही बाब जी आहे, ही जरी बेकायदेशीर असली, अयोग्य असली, तरीही यावरून अन्याय अत्याचार हे घडतात. हीच भारताची वास्तविकता आहे, असं त्यांनी स्वतः त्या जजमेंटमध्ये म्हणजे संदर्भ देऊन म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने ही व्यवस्थेवरती काम करण्याकरिता एक संघटित कृती करण्याचा हा एक एनसीडीएचआरच्या माध्यमातून भाग होता. त्यानंतर एनसीडीएचआर हे वेगवेगळे त्याचे 2008 मध्ये त्याच्या वेगवेगळ्या 4 भागात त्याचं विभाजन करण्यात आलं, आणि विषयनिहाय मग सिव्हिल पॉलिटिकल राईट्स असतील तर ते फक्त एनडीएम, जे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस, त्यांनी बघावेत. त्यानंतर एनएफडीएलआरएम म्हणजे नॅशनल दलित लँड राईट्स मुवमेंट, नॅशनल फेडरेशन ऑफ दलित लँड राईट्स मुवमेंट अशी एक जमिनीच्या संदर्भातली, आणि त्यानंतर ऍडमम, ऑल इंडिया दलित महिला अधिकार मंच, ही महिलांच्या संदर्भातच फक्त ती फोकस काम करेल. आणि DA3 दलित आर्थिक अधिकार आंदोलन अशी, आणि एनसीडीएचआर ही त्यांची एक पॅरेंटल बॉडी म्हणून अशा पद्धतीने त्याचं थोडं फोकस कार्य करण्याकरिता त्यांनी मग वेगवेगळ्या याच्यात त्याचा हे केला. परंतु अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी, कुठल्याही नावाची किंवा किंवा कुठल्या गोष्टीची म्हणजे कुठलीही इच्छा अपेक्षा न ठेवता काम करणारी ही संघटित चळवळच आहे, कॅम्पेनच आहे, आजही आम्ही त्याला बघतो. आणि तशा पद्धतीने अनेक लोक यामध्ये सहभागी वेगवेगळ्या क्षेत्रातून आहेत. आज एनसीडीएचआर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत काम करते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा वेगवेगळे विविध काम जे आहेत ते म्हणजे मुद्दे जे आहेत अनुसूचित जाती जमातीचे, म्हणजे नुसतं अन्याय अत्याचारच नव्हे तर सर्वांगीण विकासासाठीच कार्य करते. सर हेच म्हणजे एकूणच अॅट्रॉसिटीच्या संदर्भात ते तपशिलात जाण्यापूर्वी मला एक थोडासा साधा एक प्रश्न करायचा आहे की अॅट्रॉसिटी जी 1989 मध्ये हा जो कायदा बनला, अलीकडे केंद्र सरकारने तो अधिक कडक करण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्या दोघांमध्ये काय फरक आहे हे मी नंतर विचारतोच. परंतु 89 मध्ये जेव्हा हा कायदा बनला तेव्हा तो भारतात फक्त जम्मू काश्मीर सोडून सगळ्या भारतात तो लागू झालेला होता. आज जम्मू काश्मीरचं 370 हे विशेष कलम रद्द झाल्यानंतर हा कायदा आता जम्मू काश्मीरमध्येही लागू झाला किंवा नाही, किंवा या संदर्भात काही ऍक्शन एनडीएमजी काय घेणार आहे? आता एकंदरीतच कुठलाही कायदा बनवण्यापूर्वी भारतात आतापर्यंत तरी जेवढेही कायदे झाले त्या कायद्यामध्ये त्याची अप्लिकेबिलिटी मध्ये
हा कायदा जम्मू काश्मीर व्यतिरिक्त भारतातील सर्वच ठिकाणी लागू असेल असं नेहमीच म्हटलं जातंय. परंतु ज्यावेळेस कलम 370 लावण्यात आलं, त्यानंतर ती ॲप्लिकेबिलिटी सर्वच कायद्यांना ती बहाल करण्यात आलेली आहे, की आता जम्मू काश्मीर हा सुद्धा भारताचाच भाग असल्यामुळे जे काही कायदे भारतात झालेले जेवढेही कायदे आहेत, ते सर्व कायदे सर्वच्या सर्व सरसकट ते जम्मू काश्मीरला सुद्धा तशाच पद्धतीने लागू पडतात जसे इतर राज्यांमध्ये. सोनावणे. या संदर्भामध्ये मला एक पुढचा असा प्रश्न करायचा आहे. एनडीएमजे हे संघटन आता काम करत असताना आणि हा कायदा केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी कडक केला, तर त्यापूर्वी आणि आता या कायद्याच्या यशस्वीमध्ये किंवा सक्सेस रेशिओमध्ये काही फरक आला का, किंवा काही गुणोत्तर त्याचं प्रमाण काही चांगलं झालं का, असं काही या संदर्भात आपल्याला सांगता येईल का? आता नक्कीच आपण बघतोय, की हा कायदा 1989 म्हणजे 11 सप्टेंबर 1989 ला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा. हा कायदा या देशाच्या संसदेच्या दोन्ही पटलावरती मंजूर झाला आणि 30 जानेवारी 1990 पासून तो अंमलात आला. 30 जानेवारी नंतर 1995 मध्ये, कारण कायदा हा विशेष कायदा होता आणि कायद्यामध्ये जे गुन्हे टाकले होते, म्हणजे हे विशेष संरक्षण देणारा कायदा होता अनुसूचित जाती जमातीला. कारण जे भारतीय दंड संहितेअंतर्गत जे काही गुन्हे असतील किंवा इतर विशेष कायद्यांतर्गत जे काही गुन्हे असतील ते गुन्हे हे अनुसूचित जाती जमातीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला विशेषतः अनुसूचित जातीला समोर ठेवून हा कायदा करण्यात आला होता. म्हणजे कास्ट इश्यूला हे प्रॉपर्टी टॅकल करू शकत नाही, डील करू शकत नाही, त्या माध्यमातून हे अत्याचार थांबवू शकत नाही, म्हणून काहीतरी विशेष कायदा असावा आणि विशेष संरक्षण देण्याच्या उद्दिष्टाने हा कायदा तयार करण्यात आला त्यावेळेस. त्यानंतर त्यामध्ये विशेष तरतूद काय होत्या? कायदा तयार करत असतानाच त्यामध्ये विशेष तरतूद अशी करण्यात आली, की यामध्ये अनुसूचित च्या विरोधात एखादा गैर अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती, मग तो कुठल्याही धर्माचा असो, म्हणजे त्याचा हिंदू धर्माशी फक्त कुठलाही संबंध नाही. कारण भारतात आपल्याला माहिती आहे, की जवळपास 8 प्रमुख धर्म आहेत आणि 8 प्रमुख धर्मामध्ये जवळपास 5-6 धर्मामध्ये जे आहेत अनुसूचित जाती आणि बाकीच्या सर्वच धर्मामध्ये जमाती तर आहेतच 8ही. आणि सच्चर समितीचा तसा अहवाल सुद्धा आहे आपण बघतोय. कारण अनेकदा असं म्हटलं जातं, की हा हिंदू धर्माचाच विषय आहे वगैरे, परंतु असं नाही. कुठलाही गैर अनुसूचित जातीचा असो, त्या गैर अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीने अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीच्या विरोधात 1, 2, 3, 4, 5 असे लिस्ट आउट केलेले आहेत, की मग त्यांना त्यांच्या परिसरात घाण टाकणे असेल, त्यांना उद्देशून अपमानित करणे असेल, त्यांच्या जमिनी गैरकायदेशीररित्या लाटणे असेल, त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे हे आताच आहे, परंतु आधी नव्हतं. पण ते अशा पद्धतीचे अनेक कलम त्यावेळेस होते आणि अशा पद्धतीची जी काही म्हणजे हे म्हणजे अॅट्रॉसिटी, त्यांच्यावरती खोटे केसेस करणे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवरती, खोट्या गुन्ह्यात गोवणे, गुन्हेच नाही तर सिव्हिल केसेस सुद्धा खोट्या-नाट्या करणे, असे त्या सगळ्याच गोष्टी, नुसत्या तक्रार सुद्धा एखादी खोटी एखाद्या अधिकाऱ्याला देणे, की जेणेकरून तो त्याच्यावरती कारवाई करू शकतो. तर अशी सुद्धा म्हणजे अशा लिस्ट तयार केलेली होती. महिलांवरती वेगवेगळे आणखी म्हणजे दलित महिलांना विशेष संरक्षण देण्यात आलं होतं. तर अशी एक कायदा ही विशेष काही बाबी होत्या आणि त्यामध्ये काही मग याला विशेष संरक्षण म्हणजे जर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला, अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ज्याला आपण शॉर्टकटमध्ये आपण अॅट्रॉसिटी कायदा म्हणतो. अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये जर एखादा गुन्हा दाखल झाला, तर त्या कायद्याअंतर्गत आरोपी जो असेल त्या आरोपीला जामीन देऊ नये, असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. मग जामीन देऊ नये म्हणजे काय? अटकपूर्व जामीन देऊ नये, सॉरी. अटकपूर्व जामीन देऊ नये. म्हणजे रेग्युलर जामीन त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालय त्याला जामीन देऊ शकतं. परंतु जामीन अटकपूर्व देऊ नये. कारण आपल्याला माहिती आहे, की जो प्रस्थापित वर्ग आहे आणि जो हा वंचित घटक आहे यांच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. कारण याला जर आपण बघितलं, की हा वंचित वर्ग जो काय असेल अनेक वर्षानुवर्षे अनेक अधिकारांपासून वंचित आहे. कुठल्याही पद्धतीची संपत्ती नाही. आज थोडाफार म्हणजे एक 50-60 वर्षात रिझर्व्हेशन तर थोडाफार फायदा होत ते कुठेतरी आलेले आहेत. परंतु आर्थिक थोडाफार जरी असलं तरी सामाजिक मागासलेपणा आहेच. तर त्याकरिता यांना विशेष संरक्षण म्हणून हा कायदा होता. आणि तो कायदा त्यानंतर झाल्यानंतर अनेक वर्ष तो कायदा समजलाच नाही. त्यामुळे 1995 मध्ये एक नियमावली आली. आणि नियमावली आखून दिली, की ह्या विशेष तरतुदी ह्या अशा-अशा पद्धतीने तुम्ही राबवल्या पाहिजेत. अशा-अशा पद्धतीने म्हणजे स्पष्टपणे म्हटलेलं आहे, की किती म्हणजे नियमावलीमध्ये काय दिलेलं आहे, की कोणाची काय भूमिका असेल, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत. त्या कायद्याअंतर्गत अनेक
म्हणजे गाव पातळीपासून असेल तर केंद्र स्तरापर्यंत वेगवेगळ्या समित्या, अधिकारी त्याच्याशी संबंधित ज्यांच्यावरती जी ते कायदा राबवण्याची जबाबदारी असेल, त्यांनी कशी जबाबदारी राबवावी, कशा पद्धतीने म्हणजे विभागीय दक्षता समित्या असाव्या तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती जिल्हा दक्षता व समन्वय समित्या, राज्य स्तरावरती राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व समन्वय समिती. मग यामध्ये ग्रामसेवकापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच अधिकारी आणि वेगवेगळे भाग आहेत मग त्यामध्ये की यात इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असेल, गुन्हा दाखल करण्यापासून तर तपास करून तो न्यायालयात दाखल करेपर्यंत, न्यायालयात दाखल केल्यानंतर ट्रायलचा भाग असेल, ट्रायल झाल्यानंतर अपीलचा भाग असेल, त्यानंतर इतर अर्थसहाय्य संबंधित काही सामाजिक न्याय विभागाशी संबंधित काही बाबी असतील पुनर्वसनाच्या संदर्भातल्या, त्यानंतर इतर प्रतिबंधात्मक योजना संदर्भात काही गोष्टी असतील आणि या सर्वांना समन्वय करणारा जिल्हाधिकारी हा त्याचा एक हेड असेल आणि राज्याचा मुख्यमंत्री हा त्यांचा अशी एक आखणी म्हणजे एक प्रक्रिया प्रोसेस आणि त्या कधी करणार, किती तारखेला मीटिंग असावी, अहवाल कधी पाठवणार, वार्षिक किमान 1 जुलै आणि जानेवारी आणि जुलैमध्ये अशी एक शिस्तबद्ध आखणी त्यामध्ये नियमावलीमध्ये करून देण्यात आली. परंतु तरीही तो कायदा समजलाच नाही असं दाखवत परत 2010-9 पर्यंत ज्यावेळेस त्या कायद्याला 20 वर्ष पूर्णत्वाच्या अनुषंगाने एनसीडीएचआर एनडीएमच्या माध्यमातूनच आम्ही म्हणजे एनसीडीएचआरच्याच पुढाकाराने या महाराष्ट्रामध्ये सुरुवात करण्यात आली की याच्यावरती आपण कॅम्पेन करायला पाहिजे की या म्हणजे बदलत्या काळानुसार जे काही गुन्हे करण्याची जी काही म्हणजे स्वरूप बदललं असेल तर त्या अनुषंगाने ते गुन्हे सुद्धा त्या अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आले पाहिजेत. त्यानंतर अनेक गॅप्स आहेत त्या अंमलबजावणीमध्ये या त्या कमी केल्या पाहिजेत. काही गृहीतं टाकली पाहिजेत. कालबद्ध जबाबदारी न्यायालयांवरती आणि तपास अधिकाऱ्यांवरती पण टाकल्या पाहिजे. कारण अनेकदा एफ-आय-आर गुन्हा दाखल व्हायचा परंतु वर्षानुवर्षे ती तपासावरतीच प्रलंबित राहायची. गुन्हा दाखल झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन पण व्हायचं परंतु इन्व्हेस्टिगेशन ते झाल्यानंतर चार्जशीट फाईल झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर तो म्हणजे ट्रायलसाठी बराच काळ प्रलंबित राहायचा. अशा अनेक बाबी होत्या. त्यामुळे आपण त्या जलद नीती कारण जर आपण कायद्याचं उद्दिष्टच जर बघितलं तर 3च उद्दिष्ट आहेत, की सगळ्यात पहिलं तर अत्याचारास प्रतिबंध करण्यात यावा. दुसरा म्हणजे जे आहेत अत्याचार प्रतिबंधित जो कोणी पीडित असेल त्याचं पुनर्वसन करण्यात यावं आणि तिसरं म्हणजे त्याला जलद न्याय देण्यात यावा. त्या 3च बाबी ज्या आहेत म्हणजे अत्याचारास प्रतिबंध, पुनर्वसन आणि जलद गतीने न्याय त्याला द्यावा. या तिन्ही गोष्टीच फ्लक्च्युएट होत आहेत. कुठं गुन्हा दाखल व्हायला 60 दिवसाची आजही म्हणजे आता सुधारित आला त्यानंतर अॅट्रॉसिटी कायदा मिळतो त्यावरती परंतु तरीही ती कालमर्यादा आपण जर बघितली तर हे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या उद्देशानुसार पूर्ण होतात का हे आपण बघितलं पाहिजे. कारण या उद्देशानुसार ते होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही सुधारित कायदा संसदेच्या पटलावर आणि लोकांमध्ये सुद्धा मांडला की अशा पद्धतीने हा सुधारित कायदा असला पाहिजे. यामध्ये नवीन गुन्हे जसं अनेक ठिकाणी आम्ही बघत होतो की उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतात आपण बघतो की घोड्यावरून वरात काढली जात नाही, घोडी चढता येत नाही किंवा लग्नाची वरात काढता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे मिरवणूक सुद्धा काढता येत नाही काही ठिकाणी. अशा अनेक बाबी होत्या आणि अनेक अनुसूचित जाती जमाती समुदाय ज्या काही वर्गाला म्हणजे ज्या काही महापुरुषांची तो आदर सत्कार करतो त्यांची विटंबना करणे किंवा अवहेलना करणे किंवा अशा मृत लोकांची अवहेलना करणे अशा अनेक बाबी ज्या होत्या किंवा पिकांची नासधूस करणे, शिक्षणाअंतर्गत किंवा नोकरी व्यवसायातील जो भेदभाव असेल, अशा अनेक बाबी ज्या आहेत त्या आधीच्या कायद्यामध्ये नव्हत्या. आणि अनेक ठिकाणी आम्ही बघायचो की 325 हे एक कलम होतं ज्यामध्ये गुन्हा असा म्हटलेला आहे की जर 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेले भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे असतील त्या तो गुन्हा जर केला असेल कारण सगळेच गुन्हे तर त्यांनी लिस्ट आउट करून दिले नव्हते. फक्त 10 वर्षाच्या वरचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि काही खालचे सुद्धा म्हणजे अपमानित करणे वगैरे सुद्धा. परंतु 10 वर्षाच्या वरचे गुन्ह्यासाठी 325 त्याला कलम म्हणतात. त्यामध्ये असं म्हटलं होतं की हा गुन्हा जातीच्या कारणावरून घडलेला असणे गरजेचं आहे. आता जातीच्या कारणावरून घडलेला म्हणजे आता उद्देश किंवा इंटेन्शन हा मेंटल आस्पेक्ट आहे. आणि मेंटल आस्पेक्ट जो आहे आपण कोणाचा मेंदू काढून असा जगासमोर ठेवू शकत नाही की हा बघा किंवा कुठं असं ठेवता येत नाही की ते उद्दिष्ट होता की नव्हता. आता जातीचा उद्दिष्ट असो किंवा एखादा समजा सर्वसाधारण गोष्ट जरी घेतली की खून करण्याचा, मर्डर करण्याचा उद्दिष्ट होता की नाही. तर त्या उद्दिष्ट कसं आपण बघणार की एका व्यक्तीने म्हणजे क्ष व्यक्तीने अ व्यक्तीला जे आहे जर चाकू भोकसला असेल आणि त्याने त्याचा मृत्यू झाला असेल तर आता त्याचा खून करण्याचा उद्दिष्ट होता की नाही हे कोर्ट कसं निर्णय घेतं त्याच्यावरती बघा की जर एकच स्टॅब इंजुरी असेल तर आपण म्हणू शकतो चुकून लागली असेल.
म्हणजे उद्दिष्ट होता की नाही कन्फ्युजिंग आहे, की त्याला मारण्याचा उद्दिष्ट नव्हता, हेतू नव्हता. त्या पद्धतीने जर त्याला 2 स्टॅब इंजुरी असतील पोटात, 4 असतील, 50 असतील, 100 असतील, त्या इंजुरीवरनं आपण समजू शकतो की हां, 50 मारले म्हणजे अरे याचा उद्दिष्ट हा सरळ-सरळ जो आहे, 50 स्टॅब इंजुरीज आहेत म्हणजे याचं खूपच उद्दिष्ट होताच की त्याला जीवच मारण्याचा ठार, बरोबर? मग हा उद्दिष्ट मेंटल आस्पेक्ट जो आहे तो ॲक्टिव्हिटीवरनं येतो आणि ॲक्टिव्हिटी जी काय असेल, जी ॲक्ट जी असेल, ती आपण कशी आता जातीचं गृहीत धरण्यास जातीचं उद्दिष्ट होतं की नाही हे कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार? मग त्याच्या इतर सामाजिक व्यवहारातूनच ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कोणी व्यक्ती त्याला एखादी झापड मारताना उद्दिष्ट म्हणजे अपमानित होतो किंवा त्याचा खून झाला असेल तरी तो जातीच्या कारणावरून झालेला असू शकतो. कारण त्याला माहिती आहे जातीची व्हल्नरेबिलिटीच्या प्रोटेक्शनसाठीच तर कायदा दिलेला आहे ना. जातीच्याच कारणावरून आहेच. कारण इथं जात ही पर्सिस्ट करतेच, एक्झिस्ट करतेच. त्याला तरी पण ते बगल दिली जायची आणि म्हणून आपण म्हटलं की त्याच्यावरती गृहीत असं टाकावं की या गुन्ह्याअंतर्गत कारण जसं महिलांना संरक्षण देण्यात आलेलं आहे त्यामध्ये हुंडाबळी जो कायदा आहे त्यामध्ये एक भारतीय पुराव्याच्या कायद्यामध्ये जो आहे कलम 113 ब मध्ये तसं त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे की एखादी महिला जर 7 वर्षाच्या आत तिचा अनैसर्गिक मृत्यू होत असेल तर तिचा तो हुंडाबळीच आहे ती हुंड्यासाठीच तिचा म्हणजे मृत्यू झालेला आहे असं त्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. असंच आम्ही यामध्ये गृहीत असायला पाहिजे असे आम्ही काही म्हणजे अनेक तज्ञ मंडळी भारतभर आम्ही त्याच्यावरती चर्चा करून त्याच्यातला असा एक गाभा काढून आम्ही एक अमेंडमेंट सुचवल्या आणि अमेंडमेंट सुचवल्यानंतर ती अमेंडमेंट जी आहे ती आम्ही कंटिन्युअसली त्याचा फॉलोअप करत आणि अनेक समविचारी म्हणजे एनसीडीएच्या एनडीएमचेच नव्हे भारतातल्या जवळपास 1000-1500च्या वर संस्था संघटनांनी महाराष्ट्रात तर अनेक संस्था संघटनांनी सहकार्य केलं. आम्ही खैरलालजी भंडाऱ्यापासून भैयालाल भोतमांगे यांना सोबत घेऊन नोव्हेंबर महिन्यामध्ये 2012च्या नोव्हेंबरमध्ये 9 नोव्हेंबर पासून ते 27 नोव्हेंबर पर्यंत इथे रॅली काढली होती. आणि सॉरी सप्टेंबरमध्ये रॅली काढलेली आणि त्या रॅलीमध्ये आम्ही हा प्रचार प्रसार केला भारतभर की महाराष्ट्रभर की हे अमेंडमेंटची का गरज आहे कारण बदलत्या स्वरूपानुसार गुन्हे बदललेले आहेत. कल्याणचं एक केसचे आम्ही उदाहरण दिलं होतं की या ठिकाणी 2009 मध्ये एका केसमध्ये गौतम बुद्धांच्या मूर्त्या ज्या आहेत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या फोडल्या होत्या. एक यादव बंधूंनी काहीतरी यादव ते होते आणि त्यामध्ये भंते तिथले गौतम रत्न जे आहेत त्यांनी मोर्चा काढला होता महात्मा फुले पोलीस स्टेशनवरती आणि त्यांनी म्हटलेलं माझ्याकडे सुद्धा आलेले की यात अॅट्रॉसिटी लागली पाहिजे. परंतु त्यावेळेस तो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हाच नव्हता तर तो लागणार कसा? तर हे यांचा समावेश झाला पाहिजे अशा आम्ही संदर्भ देऊन ते दिलेले आहेत. तर तो 2015 मध्ये म्हणजे 31 डिसेंबर 2015ला तो पारित झाला आणि 26 जानेवारी 2016 पासून तो अंमलात आला सुधारित कायदा. त्यामध्ये अनेक नवीन गुन्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. गृहीत आहे, कालबद्ध मर्यादा आहे. त्यानंतर पीडित साक्षीदारांना अनेक अधिकार दिलेले आहेत. पीडित साक्षीदारांचा अधिकाराचा एक चॅप्टर आम्ही त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 15 अ. तर त्यामध्ये म्हणजे पीडित साक्षीदारांची पण भूमिका फार महत्वाची कारण काय पीडित साक्षीदारांना कुठलेच अधिकार नाही. व्हिक्टिमॉलॉजी एक विषय जो आहे संपूर्ण जगभर एक हे होतोय म्हणजे त्याचा अभ्यास केला जातोय. शिक्षणात तो टाकला जातोय की व्हिक्टिमॉलॉजी म्हणजे एखाद्या विशिष्ट घटकावरती सातत्याने जर अन्याय होत असेल तर त्याचा एक म्हणजे पुढे चालून जो आहे तो एक त्याचा उद्रेक एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो की ते स्टेटच्या अगेन्स्ट सुद्धा रिव्हॉल्ट करू शकतात अशा होत असतात. त्यामुळे ते थांबवण्याकरिता म्हणजे व्हिक्टिमॉलॉजी ती प्रिव्हेन्शन असायला पाहिजे म्हणून त्यांना विशेष अधिकार आणि पुनर्वसन आणि या सगळ्या काही बाबी असायला पाहिजेत. कारण अनेकदा काय होतं की एखाद्या घटनेमध्ये एखादी जर गुन्हा घडला आणि घरचा कर्ता पुरुष जर त्याची हत्या झाली असेल तर पूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं. मुलं बाळं शिक्षण घेत असतील, शाळेत असतील, कॉलेजमध्ये असतील, बायको म्हणजे तिला काही समजत नसेल, ती घरात बेचारी ती काहीतरी घर सांभाळत असेल, परंतु कर्ता पुरुष नोकरीला असणारा त्याची हत्या झाली असेल, तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं. मग त्या कुटुंबाचं काय? पुढं न्यायालयात त्या आरोपीला शिक्षा होईल, नाही होईल ही एक वेगळी बाब आहे. ती झालीच पाहिजे आणि ती झाली तर त्या झाल्यानंतर सुद्धा यांना काही एक मानसिक आधार मिळेल की नाही यांनी हे केलं तर याला शिक्षा झाली एवढाच एक. परंतु त्यांचं जे काही सर्व संपूर्ण लाईफ डिस्टर्ब झालेलं आहे त्याचं काय? तर त्यासाठी एक पुनर्वसन किंवा रिहॅबिलिटेटिव्ह सिस्टम्स ज्या असायला पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही तो एक चॅप्टर टाकलेला आहे की त्यांचं संपूर्ण रिहॅबिलिटेशन मग शैक्षणिक, आर्थिक, नोकरीसंदर्भात तशा कलम आहेत. हे सुद्धा अनेक बाबी आम्ही त्यामध्ये टाकल्यात आणि हाच बदल आहे जुन्या याच्यात आणि नवीन याच्यात. त्यानंतर आणखी एक 2018 मध्ये
तुम्ही जो म्हणजे अमेंडमेंटच्या संदर्भातला प्रश्न विचारलाय त्या संदर्भात एक छोटासा तो मुद्दा आणखी महत्वाचा आहे की 2016 मध्ये तर ही लागू झाली आणि ते लोकांना तो समजत नाही किंवा त्याची पूर्ण म्हणजे थोडीफार अंमलबजावणी सुद्धा होत नाही तोपर्यंत एक 20 मार्च 2018ला एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचे एक सुभाष काशीनाथ महाजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्रातल्याच एका घटनेसंदर्भात एक निकाल आला असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आणि त्या न्यायालयाच्या त्या खटल्यामध्ये म्हटलेलं आहे की अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची परवानगी घ्यावी. त्यानंतर दुसरं असं म्हटलेलं आहे की या गुन्ह्याअंतर्गत म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यापूर्वी जर तो व्यक्ती जर कुठला एम्प्लॉई असेल तर त्यांच्या नियुक्ती अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी किंवा तो नियुक्त झालेला अधिकारी नसेल सर्वसाधारण व्यक्ती असेल तर पोलीस अधीक्षकांची जी आहे ती परवानगी घ्यावी. आणि या खटल्याअंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये प्रायमा फेसी केस नसेल तर त्यांना अटकपूर्व जामीन द्यावी. अशा पद्धतीने नाही प्रायमा फेसी केस पण म्हटलेलं नाही पण त्यांनी म्हटलेलं आहे की अटकपूर्व जामीन देता येईल. देण्याचा अधिकार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला असेल असं म्हटलंय. आता ह्या जो तिन्ही महत्वाच्या जर बाबी आपण बघितल्या तर फारच म्हणजे अतिशय निराशजनक निकाल हा होता. संपूर्ण भारतात नैराश्याची लाट आलेली आणि अनेक लोकांनी संपूर्ण भारतभर त्यावरती धरणे आंदोलन केले की हा आमच्यासाठी असणारा एकमेव कायदा आहे जो आम्हाला सर्वांगीण विकासामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण संरक्षण देतं. कारण त्या आता सुधारित कायद्यामध्ये अनेक बाबी आहेत की कुठं ही काही अडचण करू नये आणि त्यांनी त्यांच्या मार्गाने त्यांचा विकास करावा. त्यांच्या विकासावरती कोणी जळू नये किंवा त्यांच्या विकासाला म्हणजे थांबवण्याच्या दृष्टीने काहीतरी त्यांच्यावरती वेगवेगळे अन्याय अत्याचार करू नये, वेगवेगळ्या पद्धतीने डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव पाळू नये अशा पद्धतीने हा चांगला कायदा आहे. परंतु त्यामध्ये आणि त्याचं वचक राहावा हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. अटकपूर्व जामीन देऊ नये म्हणजे काय की जे एक वचक म्हणजे विशेष काहीतरी त्याच्यावरती असायला पाहिजे की हा वचक हा कायदा असा फार हे आहे की बाबा नाही आपण हे करायला नको. म्हणजे कोणीही व्यक्ती आता अनेकदा असं म्हटलं जातं की कायदा हा इट्स वर्क्स ॲज अ नोटीस वॉचडॉग म्हणजे लोक गुन्हा करण्यापूर्वी 10 वेळा त्यांनी विचार करायला पाहिजे की हा नाही मी हे केलं तर मला असं होईल. कारण एक मध्यंतरी म्हणजे कायदे ज्यावेळेस विकसित होत होते त्यामध्ये कायद्याचे हे दृष्टिकोनच आहेत की वेगवेगळ्या कायद्यांचं जे काय उद्दिष्ट असायला पाहिजे. तर ग्रेटेस्ट म्हणजे एक हेडॉनिझम म्हणून एक सिस्टम आहे ज्यामध्ये असं म्हटलं जातं की ग्रेटेस्ट प्लेजर ऑफ ग्रेटेस्ट नंबर. द ग्रेटेस्ट प्लेजर ऑफ ग्रेटेस्ट नंबर मध्ये तेच म्हटलेलं जातं की जी लोक आहेत जास्तीत जास्त त्यांचं काय कसं आपण हित सांभाळता येईल म्हणजे ज्यामध्ये जो हा वंचित घटक आहे त्यांचं कसं हित आपल्याला सांभाळता येईल आणि हाऊ इट विल वर्क लॉ विल वर्क ॲज अ नोटीस बोर्ड लाईक नोटीस बोर्ड म्हणजे जसं डॉग बी अवेअर नो सॉरी बी अवेअर फ्रॉम डॉग असं नोटीस गेटवरती लावलेलं असतं बघा अनेकदा किंवा अनेक ठिकाणी असं म्हटलं असतं की एक पाठी काढलेली असते आणि इनक्रोचर्स विल बी प्रॉसिक्युटेड म्हणजे अतिक्रमण करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आदेशान्वये. ही अशी जी नोटीस बोर्ड लावलेली असते हे कायदे असतात एक नोटीस सारखे की कारण माणूस काय हे करत असताना त्याला वाटतं नाही की मला किती शिक्षा आहे. आता जर याच्यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एखाद्या दलित महिलेचा बलात्कार केलाय किंवा विनयभंग केलंय किंवा हे केलंय आणि त्यानंतर त्यांनी थोडे पैसे दिले नाही हे केलं तर त्याला आपण जस्टिफाय नाही करू शकत की हे झालं एवढं बस झालंय नाही का. त्यामुळे त्यापेक्षा काहीतरी वचक असं असलं पाहिजे. नुसती शिक्षा पण त्यामध्ये होणार नाही फक्त कारण व्हल्नरेबिलिटी जास्त आहे. कारण आपण जर म्हटलं की एखादी महिला सर्वच महिला आपण बघतो की त्याच्यावरती व्हल्नरेबिलिटी आहे परंतु त्यामध्ये जर ती महिलेला आपण बघितलं की कुठल्या महिलेवरती जास्त अत्याचार होण्याची शक्यता आहे तर आदिवासी किंवा दलित महिलेवरती अत्याचार होण्याची जास्त शक्यता आहे. कारण एखादी मुलगी ती जर रात्री गावातील असेल आणि ती रात्री 3 वाजता घरी जात असेल आणि घरी जात असताना तिच्याकडं ती काय कपडे घातलेत काय नाही हे ते सगळी बाबी बऱ्याचदा विचारात घेतले जातात. अनेक ठिकाणी तशी कारणं दिली जातात. पण त्यापेक्षा जास्त कारणं मी तुम्हाला सांगतो की महत्वाचं की ती कोणाची मुलगी आहे. ती जर गावातल्या एखाद्या प्रस्थापित व्यक्तीची मुलगी असेल तर तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण लगेच कमी होऊन जातं. तिच्यावरती 5% 10% होऊ शकतो परंतु 90% शक्यता कमी आहे. परंतु तीच जर मुलगी समजा एखाद्या मिडल क्लासची असेल तर 50% चान्सेस आहेत की होऊ शकते कधी. तीच मुलगी म्हणजे ती कोणाची मुलगी आहे कोण्या व्यक्तीची कोणा समाज म्हणजे तिच्या मागची जी पार्श्वभूमी आहे हे बघून आणि ती अनुसूचित जातीची गरीब कुटुंबातली तिच्या मागे कोणच नाही असंही
जास्त व्हलनरेबिलिटी शो करते. त्यामुळे त्यांच्यासाठी असे विशेष म्हणजे संरक्षण असणे हे, आणि अशा गुन्ह्यांमध्ये जर तुम्ही अटक आणि तो करून जर अटक पूर्व जामीन घेऊन सुटून आणि त्याला काहीच होणार नाही आणि नंतर दबाव सुद्धा टाकेल तिथं केस कॉम्प्रोमाइज करायला, तर मग त्यामध्ये न्यायाची अपेक्षाच आपण करू शकणार नाही. आधीच गुन्हा दाखल करण्यासाठीच आपल्याला बरेच हे होतो, म्हणजे खूप कष्ट घ्यावं लागतात. न्याय मिळवण्यासाठी तर वेगळीच बाब आहे, परंतु गुन्हा दाखल करण्यासाठीच धरणे, मोर्चे, आंदोलनं केल्यानंतर गुन्हा दाखल होतो फार फार फार. आणि त्यातही जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर असा येत असेल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा, की गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक, आता कायद्यामध्ये पोलीस अधीक्षकाचं देण्याचं हेच असतो की ते अनबायस्ड असावा. आणि आज आपण भारतीय एकंदरीतच वातावरण जर बघितलं तर कशा पद्धतीने हे काम करते व्यवस्था आपण बघतोय, की कशा पद्धतीने दबावात असतात, काय असतात ना, कशा पद्धतीने यंत्रणेचा कायदेशीररित्याच त्यांचा मिसयूज ऑफ पॉवर किंवा अँड मिसयूज ऑफ लॉ ज्याला म्हणतो तो होत असतो. तर त्यामुळे अशा पद्धतीचा तो आला. त्यानंतर त्याला अ, पृथ्वीराज चव्हाण यांच्या जजमेंटमध्ये रिइन्स्टेट करण्यात आलं. त्याआधीच आपण कलम 18 सुद्धा त्यामध्ये दाखल करून असं म्हटलेलं आहे, की तो परत बदल करून पुनर्स्थापित केलेला आहे कायदा. होता त्या अस्तित्वात आज आलेला आहे. कारण 18A हा 2018 मध्येच अमेंड करून आणखी दुसरी एक अमेंडमेंट आणलेली आहे, की कुठल्याही पद्धतीने या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करताना कुठल्याही कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर कुठलाही म्हणजे अटक करण्याकरिता सुद्धा कुठल्याही परवानगीची गरज नाही किंवा अटकपूर्व जामीन सुद्धा कुणालाही देता येणार नाही, देऊ शकत नाही. अशी ही परत त्यामध्ये रिइन्स्टेट करण्यात आलेला आहे. असा हा कायद्याचा थोडासा हे आहे. तर ह्या काही बदल आहेत आणि या बदलमध्ये अजूनही आपल्याला दिसते, की तुम्ही म्हणताय, की त्या बदलानंतर आणि आज 2022 मध्ये आज रोजी जर आपण बघितलं, तर एवढे कायदे आणि एवढे सगळे त्यामध्ये बदल जरी असल्या, तरी काय होतंय आपल्याला व्यवस्थेमध्ये आपण बघतोय, की एक रूल आहे बघा. त्याला म्हणतात इफ यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज. आता नाही समजून सांगू शकत, तर तुम्ही गोंधळ घाला. मग तो गोंधळून टाका किंवा संभ्रमित करा. मग संभ्रमित करण्याची जी प्रक्रिया आहे या कायद्यामध्ये आपल्याला दिसते, की ती होताना अनेक ठिकाणी केलं जातं. मग यामध्ये गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तपासावर अजूनही ठेवलं जातं. अनेक ठिकाणी ज्यांना माहिती नसतं हाकलून दिलं जातं, नाही का? जरी मर्यादा दिलेली आहे, की 60 दिवसात तपास पूर्ण करून त्यांनी दाखल केला पाहिजे आणि 60 दिवसात जर दाखल केला नाही, तर तो कर्तव्यात कसूर होतो. कलम 4 मध्ये तसं म्हटलेलं आहे, की 60 दिवसात जर चार्जशीट फाईल दाखल होत नसेल विनाकारण, म्हणजे ते कारण काहीतरी देतात, पण ते कारणला काहीतरी जस्टिफाईज अटक करत नसतील आरोपीला, तर तो कर्तव्यात कसूर आहे. तरी ते अटक न करताच ते अनेक ठिकाणी तसंच राहतो तो आपल्याला दिसतो. तर अशा अनेक बाबी आहेत, की त्याला बगल दिली जाते, कन्फ्यूज केलं जातं. विशेष सरकारी वकील देण्याची तरतूद आहे त्यामध्ये, की यांना जलद न्याय देण्यासाठी विशेष सरकारी वकील जो आहे खाजगी, म्हणजे एक 4-2 मध्ये 4-2, 3 आणि 4 मध्ये हे दिलेलं आहे, की एक विशिष्ट मंडळ गठीत करणारं वकिलांचं 7 वर्ष प्रॅक्टिस झालेल्या, आणि त्यामध्ये सुद्धा विशिष्ट मंडळामध्ये म्हणजे मी अधोरेखित करतो एक वाक्य, की संवेदनशील आणि कामाचा अनुभव असलेले असे यासारख्या सामाजिक संवेदनशील असलेले अशा अधिकाऱ्यांचा आणि विशेष सरकारी विशेष न्यायालयांमध्ये सुद्धा ते जे विशेष न्यायालयातील जज आहेत त्यांचं सुद्धा संवेदनशील जज असावे, सामाजिक कार्याचा त्यांचा अनुभव त्यामध्ये लक्षात घ्यावा आणि यांची नियुक्ती करण्यात यावी असं आहे. आणि 4-5 मध्ये जर कुठं डाऊट असेल, त्यांना वाटलं की नाही, डाऊट नसलाही तरी वाटलं की मला एखादा नामांकित वकील पाहिजे, कुठल्याही जाती धर्माचा असो, नामांकित वकील पाहिजे मला, आणि त्यांनी जर संमती दिली की हा मी केस चालवायला तयार आहे, मग ती राम जेठमलानी का असेना, उज्ज्वल निकम का असेना, किंवा इतर आपल्या समाजातील मग विजी बनसोडे साहेब असतील किंवा गजानन चव्हाण साहेब असतील, उदय वारुंजीकर असतील, असे मोठे मोठे वकील असतील ना, त्यांची पण आपण नाव सुचवू शकतो की यांना आम्हाला द्या. आता त्यांना देण्यासाठी त्यांच्या मर्जीनुसार ते जी फी मागतील त्या फी नुसार ते द्यायला पाहिजे. आणि शासन इतर केसेसमध्ये अनेकदा दिलं जातं, 5-5, 10-10 लाखापर्यंत फी दिली जाते विशेष सरकारी वकिलांना काही केसेस चालवण्याकरता. परंतु आमच्या केसेसमध्ये अॅट्रॉसिटीमध्ये यांनी 2,500 द्यायचे की नाही पर हिअरिंग इफेक्टिव्हला. आता खाजगी वकील जर आपण एवढा नामांकित म्हटलंय की त्यांनी यावं, आणि केस जर समजा बुलढाण्यात असेल किंवा भंडाऱ्यात असेल किंवा इकडं आपला सोलापूरला असेल, तर तिथं जाण्या येण्याचा खर्च, त्यानंतर तिथं तो थांबण्याचा खर्च, त्यानंतर त्याला कोण परवडणारच नाही, तर ते घेणारच नाही. त्याच्या उद्दिष्टानुसार कारवाई व्हायला पाहिजे, तर ते प्रक्रियेत गुंतवलं जातं. हे वकिलाची नियुक्ती
कलेक्टरनीच करायची असते, परंतु कलेक्टर न करता त्याला पाठवतात सामाजिक म्हणजे विधी व न्याय विभागाला. म्हणजे ही कन्फ्युज जे आहे ना, इफ यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्युज, म्हणजे किचकट करायची प्रक्रिया, एवढी किचकट करायची. असं कुठं होतं, तसं कुठं होतं, हे तिकडे जा, हे इकडे जा, हे इथं नसतं, तिथं नसतं, असं परत ते त्याला बगल दिली जाते आणि हे केलं जात नाही. म्हणजे न्याय न्याय जे आहे तो कितीही असला तरी न्याय मिळणे हा ही फार कठीण बाब आहे या देशामध्ये. आणि कमकुवत घटकाला, अनुसूचित जाती जमाती घटकाला, लहान मुलांना पोक्सो सारख्या केसेसमध्ये सुद्धा आणि महिलांना बलात्काराच्या केसेसमध्ये सुद्धा, लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये सुद्धा न्याय मिळणे ही साधी बाब या देशात नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आपण जे म्हटलं मगाशी की एक बायस दृष्टिकोन म्हणजे प्रशासन असेल आणि न्याय संस्थेतला एका निर्णयाचा आपण उल्लेखही केला की हा जो दृष्टिकोन असतो म्हणजे जातीय मानसिकता जी आहे या मानसिकतेतून अॅट्रॉसिटी होते. परंतु जी व्यवस्था आहे, सिस्टीम आहे, यंत्रणा आहे, त्या यंत्रणांमध्ये देखील असा विचार हा सुप्तपणेच नाही तर त्याचे जे परिणाम येतात, रिझल्ट येतात किंवा तपास यंत्रणांच्या माध्यमातून जे होतं तर हे दिसतं की हा एक बायस नाही तर जाती दृष्टिकोन आहे. तर अशा या दृष्टिकोनावर अॅट्रॉसिटी नेमकं काही काम करते का? किंवा समजा तपास यंत्रणांचा दृष्टिकोन आपल्याला असा जाणवतो आहे, न्यायपालिकेतला दृष्टिकोन आपल्याला काही वेळी समजा असा बायस जाणवला, तर या संदर्भात दाद मागण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा काही तरतूद देते का? आता अॅट्रॉसिटी कायदा हा जो जसा कायदा आहे, कारण अॅट्रॉसिटी कायद्यातल्या अनेक बाबी घेऊन इतर कायदे बनलेले आहेत त्यानंतर. आपण जसं जर बघितलं की विक्टिम पीडित हे कुठंही म्हणजे न्यायदानाच्या प्रक्रियेत आजपर्यंत तरी भारतीय न्याय व्यवस्थेत कुठंही पिक्चरमध्ये नव्हता किंवा कॅमेऱ्यात नव्हता किंवा विंडोमध्ये नव्हता, फ्रेममध्ये नव्हता. विक्टिम ही बाब सुद्धा आपल्या अन्याय अत्याचार प्रतिबंध म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जी व्याख्या दिली आहे तिथून घेतलेला आहे. अनेक जर आपण बघितले इतर कायदे असतील त्यामध्ये, तर अशी एवढी चांगली बाब या कायद्यामध्ये एवढ्या ज्या आहेत, अनेक या कायद्यावरती आधारित म्हणजे आता आपण कम्युनल व्हायलन्स बिल ज्याला म्हणतोय किंवा अशा पद्धतीने महाराष्ट्र सुद्धा इनिशिएटिव्ह झाला होता, तो याच्यावरतीच आधारित होता. तर कारण असंच आहे त्याचं की यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळ्या बाबी आणि एवढ्या सुस्पष्ट, क्लिअर म्हणजे कालबद्ध आणि कुठल्याही ठिकाणी इतकाचाही म्हणजे डाऊट करण्यासारखी कुठलीही बाब नसताना सुद्धा तो राबवला जात नाही. आणि ही कायद्यातच त्यासाठी तरतूद पण दिलेली आहे की हा म्हणजे जे काही कायदे म्हणजे बनवणारे असतील त्या काळचे त्यावेळेस किंवा काही, आणि आता आम्ही सुद्धा त्यामध्ये ज्या गॅप्स बघितल्या त्या अनुषंगाने त्यामध्ये सुचवलेल्या सुधारणा, तर त्या सुधारणेनुसार आम्ही म्हटलेलं आहे की कलम 4 म्हणजे कर्तव्यात कसूर. आता कर्तव्यात कसूर हे कलम 4 हे त्यामध्ये ऑलरेडी आपण इन्क्लूड केलेलंच आहे. आणि कलम 4 मध्ये काय म्हटलेलं आहे की कुठल्याही अधिकारावरती या कायद्याअंतर्गत कुठल्याही म्हणजे कुठल्याही आला मग या कायद्याअंतर्गत ज्यांच्या कोणावरती जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी ती जर ते पार पाडत नसतील तर ते म्हणजे कर्तव्यात कसूर. आणि त्या कर्तव्यात कसूर करिता सुद्धा त्या अधिकाऱ्यांना शिक्षा आहे. आता शिक्षा असताना आणि कर्तव्यात कसूर आपण त्या आधी ढोबळ होता, आता डिफाईन केलेला आहे. म्हणजे त्याची व्याख्या केलेली आहे स्पष्टपणे. कर्तव्यात कसूर म्हणजे काय? कर्तव्यात कसूर म्हणजे एक उदाहरणासहित दिलेलं आहे की एखादा पोलीस अधिकारी असेल आणि तो गुन्हा दाखल करत नसेल, योग्य कलम लावत नसणार, अटक करत नसणार आरोपीला, त्यानंतर चार्जशीट वेळेत फाईल करत नसणार वगैरे वगैरे, आणखी काही असतील ते वेळेत वार्तासहाय्य देत नसणार, टप्प्यानुसार अर्थसहाय्य देत नसणार किंवा या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. मग त्या जर ते करत नसणार तर ते म्हणजे कर्तव्यात कसूर असं म्हटलेलं आहे. कर्तव्यात कसूर अंतर्गत या कायद्याची अंमलबजावणी अतिशय दयनीय म्हणजे 5-10% फार तर आपण म्हणू शकतो 5%. 5% पण खूप झाले. 1, 2, 3% जरी त्याची अंमलबजावणी असेल भारतभर फार तर 98% जे आहे 97%, 95% आपण म्हणूया की त्याची अंमलबजावणीच नाही, कारण त्याला हे सगळे कर्तव्यात कसूर आहेत. हे कर्तव्यात कसूर करून म्हणजे काहीच न करता ते कर्तव्यात कसूर असताना सुद्धा तशा पद्धतीचा गुन्हा दाखल होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही, कर्तव्यात कसूरची अंमलबजावणी होत नाही म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही.
आणि त्या कायद्यातच ते असताना सुद्धा ते होत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की व्यवस्था ही शिस्तबद्धरित्या काम करते. एकमेकांना ते एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशासारखी त्या सगळ्यांची ती भूमिका असते. कारण हा इकडून मारल्यासारखं करायचं आणि तू तिकडनं रडल्यासारखं करायचं ही यांची भूमिका ठरलेली असते आणि त्यामुळे ते कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अव्हॉइड करत असतात. गुन्हा दाखलच करायचा नाही ते अजूनही होते. केल्यास तर योग्य कलम लावणारच नाही किंवा योग्य कलम लावलेस तर ते मुख्य आरोपीलाच त्याच्यामध्ये नावच नाही टाकणार. आरोपीचं नाव फार म्हणजे जो मुख्य आरोपी आहे त्याचं नावच कुठंच पिक्चरमध्ये आणणारच नाही किंवा एफ-आय-आर मध्ये जरी त्यांनी लेखी दिलं असेल तरी त्याचं नाव असलं तरी खाली आरोपीचा जो टेबल असतो त्यामध्ये त्याचं नावच टाकणार नाही किंवा जे गुन्हा झाला असेल, मर्डर असेल तर त्याचं वेपनच म्हणजे जे वेपन लागतं ते वेपन रजिस्टर करणार नाही किंवा म्हणजे वेपन सीज करणार नाही किंवा मेडिकल असेल म्हणजे एखाद्या लैंगिक अत्याचाराच्या घटना घडली असेल आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये जर तिथं एखाद्या ठिकाणी हे झालं असेल की लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि त्याला मेडिकल इव्हिडन्सेस असायला पाहिजेत. तर मेडिकल इव्हिडन्सेस जे आहेत ते म्हणजे त्यामध्ये मेडिकल इव्हिडन्स म्हणजे ओपिनियन राखून ठेवलेलं असणार. काही ठिकाणी अनेक ठिकाणी असे दिसतात किंवा मेडिकल ओपिनियन रॉंग म्हणजे लेट घेतले जातात. गुन्हाच दाखल आता समजा बलात्काराचा किंवा याचा गुन्हा घडला असेल लैंगिक अत्याचाराचा आणि त्यामध्ये काही फॉरेन्सिक इव्हिडन्सेस आपण घेऊ शकतो ना, म्हणजे स्वॅब असतील किंवा इतर काही तिथं काही फिंगरप्रिंट्स असतील. हे सगळे जर गुन्हा दाखल झाला म्हणजे घडल्या जर गुन्हा दाखल झाला आणि हे सगळे त्यांचे जर पुरावे जर परिस्थितीजन्य काही पुरावे असतील ते सगळे जर आपण हे केले गोळा केलेत तर ते शक्य आहे की आपण ते करू शकतो. असं नाही की नाही म्हणून. परंतु ते केलेच जात नाहीत. मग हे सगळं करत असताना त्यामुळे ती बियॉन्ड द रिझनेबल डाऊट जी आहे ती केस पुराव्याच्या अभावी सुद्धा अनेक ठिकाणी तिथं म्हणजे सिद्ध होत नाही. तर अशा बाबी असताना सुद्धा त्यामध्ये यंत्रणा असताना सुद्धा प्रशासकीय सुद्धा आता दोन्ही दिलेले आहेत. आता कर्तव्य कसूरमध्ये ते करत नाही माहिती आहे. त्यामुळे आपण अमेंडमेंटमध्ये सुचवलेलं आहे की न्यायालय मीन्स कोर्ट कॅन टेक द कॉग्निझन्स अगेन्स्ट दिस वन म्हणजे एखाद्या आणि कॉग्निझन्सची जी आहे ती डायरेक्ट सेशन्स कोर्टालाच आपण म्हणजे जे विशेष न्यायालय जे आहेत स्वतंत्र विशेष न्यायालय किंवा विशेष न्यायालय त्यांना कॉग्निझन्स घेण्याचं डायरेक्ट त्यामध्ये प्रोव्हिजन आहे आणि ते डायरेक्ट कॉग्निझन्स घेऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की अधिकारी हे सगळे मिळून आपल्याला नाही देणार नाही तर न्यायालयावरती सुद्धा जबाबदारी टाकलेली आहे. परंतु न्यायालय त्यामध्ये त्याचं योग्यरित्या इंटरप्रिटेशन करत नाही किंवा न्यायालय सुद्धा त्यामध्ये तशा पद्धतीने निर्देश काढताना कधी दिसले नाहीत की अरे तुम्ही याच्यामध्ये हे का करत नाही, हे असं का केलंय, तसं का केलंय. कारण त्याच्या मागची भूमिका तीच आहे की जातीला एका वेगळ्याच पद्धतीने घेतलं जाते. कारण हे कॉमन कॉज आहे हे कोणाला वाटतच नाही. जाती म्हणजे हे त्यांचं ते आमचं हे अजूनही ते डिवाइड अँड रूलची जी पॉलिसी ती आहे तेवढीच कारगर आहे जातीच्या व्यवस्थेनुसार आणि ती चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे राबवली जाते आणि लोक त्या पद्धतीनेच त्याच्यावरती काम करताना आपल्याला दिसतात. आणि तोच भारताच्या प्रगतीतील एक मोठा अडथळा आहे असं मला वाटते अजूनही. कारण ह्या अशा पद्धतीने जर एवढा मोठा समुदाय जर आपला अधिकारापासून वंचित असेल तर तुमचं दरडोई उत्पन्न काय हे त्या शेवटी प्रत्येक माणूस मोजला जाणारच ना तुमच्या देशाच्या प्रगतीचा अहवाल काढताना. आणि मग तुम्ही जरी इकडे एक व्यक्ती फार करोडो कमवत असणार आणि इकडं आणि त्याच्यावरती अन्य अत्याचार होत असतील तो वंचित असेल सर्वच अधिकारांपासून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळ्याच याच्यात तर तो अल्टिमेटली इट विल अफेक्ट ऑन द नेशन इटसेल्फ. कारण आपण देशाचे भाग प्रत्येक व्यक्ती हा देशाचा भाग आहे आणि तो कुठेतरी निगडीत आहेच, जोडलेला आहेच. त्यामुळे या अशा पद्धतीचे भेदभावाचे जितके कमीत कमी हे करता येतील. बघा एक नैसर्गिक भेद आहेच. एक स्त्री आणि पुरुष तो पण नसायला पाहिजे म्हणून अनेक कायदे आहेत. म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन वरती आपण म्हणतो. परंतु त्या नैसर्गिक पेक्षा इतर काही भेद करण्यात आले. धर्म म्हटलं आपण एखाद्या वेळेस ठीक आहे की हा ह्या धर्माचा त्या धर्माचा 2-4 धर्माचे भेद असले वेगळी गोष्ट आहे. परंतु धर्माच्या व्यतिरिक्त जाऊन पंथाच्या व्यतिरिक्त जाऊन जातीच्या व्यतिरिक्त जाऊन प्रत्येक जातीच्या 12.5 जाती असा हा भारतीय समाज जर एक जवळपास 1.25 लाख जातींमध्ये विभागलेला असेल आणि मग प्रत्येक जण तू त्याच्यावर असं करून त्याला म्हणणार की हा तुम लढते बैठो हम कपडे संभालेंगे ज्याला म्हणतात तसं हे सगळं आम्ही बघू, तुम्ही भांडत राहायचं आयुष्यभर. तुम्ही सगळे भारतीय सगळे लोक वेगवेगळ्या भेदाच्या कारणाला धरून मग ते जाती तर आहेतच, त्यानंतर इतरही आहेत. मग आता भाषावाद आहे, प्रांतवाद आहे, नाही का, इतरही काय अनेक. भारतामध्ये तर काहीच सोडलं जात नाही. डिस्क्रिमिनेशन कसा करता येईल, कुठून कसा त्याच्या सगळ्या म्हणजे अपॉर्च्युनिटीजचा पुरेपूर उपयोग केला जातो.
पण जाती व्यवस्था ही अजूनही त्याच प्रमाणात ते तशा पद्धतीने कार्यरत आहे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. मला असं वाटते की ह्याच्यावरती नुसते यांचा प्रश्न आहे म्हणून अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांनी करायचा हा भाग नाही. याला जसं स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय, तसं जाती निर्मूलन अभियान राबवायला पाहिजे. आता जाती निर्मूलन अभियान राबवण्याच्या अनेक गोष्टी ज्या आहेत राजस्थानमधनं सकारात्मक पुढे येत आहेत. राजस्थाननी आत्ताच 15 ऑगस्टला जाती निर्मूलन आणि जाती अत्याचार जाती भेदभाव प्रतिबंध हा अभियान सुरू केलेला आहे राज्यामार्फत. आता नवनिर्वाचित आपल्या देशाचे जे सर्वोच्च न्यायाधीश आहेत माननीय उमेश ललितजी यांनी 17 जुलै मला वाटतं 17 जुलै 2022 ला एका पुस्तकाचं उद्घाटन केलं होतं त्या ठिकाणी जाऊन आणि त्या पुस्तकाचं राजस्थानमध्ये आणि ते पुस्तक जे आहे ते राजस्थान राज्य विधी विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून ते करण्यात आलं होतं आणि त्याचे जे काही सेक्रेटरी आणि तिथले अध्यक्ष असतील त्यांनी त्याचं हे केलंय आणि त्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलन विरोधी असं काही ते पुस्तक होतं. त्या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन केलंय उदय ललित साहेबांनी माननीय न्यायमूर्ती. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं की यावरती आपण कॅम्पेन चालवला पाहिजे आणि 15 ऑगस्ट पासून तो आपण अभियान सातत्याने राबवावा भारतभर की अशा पद्धतीने जाती व्यवस्था या बंद झाल्या पाहिजेत. कुठल्याही पद्धतीचा जातीभेद कोणी कुठेही करू नये. कायदे त्या संदर्भात असणारे त्याचा म्हणजे व्यवस्थितपणे राबवावे. त्या अनुसूचित जाती जमातीचा विकास व्हावा. विकासाकरिता असणाऱ्या योजनांचा प्रचार प्रसार करावा. त्याकरिता असणारे कायद्यांचा प्रचार प्रसार करावा. अनुसूचित जातीमध्येच नाही तर सर्वच समाजात करावा. सर्व स्तरावरती सगळ्याच ठिकाणी करावा. कारण अनेक ठिकाणी आपण बघतो की अशा पद्धतीने अनेक ठिकाणी आपण बघत असतो की अशा पद्धतीने जे आहे हे केलं जातं की म्हणजे जातीभेद हा वेगवेगळ्या पद्धतीने पाडला जातो. त्यामुळे त्या लोकांमध्ये त्याची नवचेतना निर्माण झाली पाहिजे. लोकांमध्ये त्या संदर्भात म्हणजे जनजागृती झाली पाहिजे की खरंच हे आपण जे करतोय हे चुकीचं आहे. जोपर्यंत लोकांना वाटत नाही की हे चुकीचं आहे तोपर्यंत ते थांबणार नाही. आणि कितीही कायदे केले आणि काही केलं तरी ते आपण त्याला प्रतिबंध करू शकत नाही. फक्त लोकांमध्ये म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण करणे, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. प्रत्येक व्यक्ती हा एक म्हणजे एक दुसऱ्याशी किती निगडीत आहे त्या सगळ्या बाबी करणे ही फार काळाची गरज आहे आणि अशा पद्धतीचा कॅम्पेन ते राबवू शकतात. महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य विधी सेवा प्राधिकरणाने अशा पद्धतीने एक अभियान राबवावं आणि महाराष्ट्रात अशा सगळ्याच राज्यात मी तर म्हणतो की बीजेपी सरकार आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यांनी जसं स्वच्छता अभियान राबवला, तुम्ही देशाची स्वच्छता करताय परंतु लोकांच्या मनाची सुद्धा तुम्ही स्वच्छता करायला पाहिजे आणि मनातील ही जी जाती व्यवस्थेची किंवा जातीयतेची मरगळ आहे ती कुठेतरी तुम्ही दूर केली पाहिजे. त्याकरिता एक राष्ट्रीय कॅम्पेन सुरू व्हावा आणि त्या माध्यमातून ह्या बाबी जर म्हणजे दूर झाल्या तर मला असं वाटतं की हा देश महासत्ता होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक आत्मीयता, एक आपुलकीपणा असली पाहिजे आणि ज्याचे जे सिव्हिल राईट्स आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, त्यांनी आपल्या घरी त्यांनी ते करावे. असं नाही की प्रत्येकाला तो अधिकार आहे. ज्याचे त्यांनीच नाही तर याचे त्यांनी त्याचे यांनीही करावे ना. अनेकदा आपल्या ठिकाणी म्हटलं जातं की मग हिंदू धर्माचे हे करू नका, ते करू नका. आपण घरात नाही पाळायचे, त्यांच्या घरी आपण जाऊ शकतो. आपल्या घरी आपण जर वर्षावास सुरू केला तर आपल्या घरी त्यांना बोलवू शकतो. आपण एकमेकांच्या ह्याच्यात होऊ शकतो मिक्स कारण आपण हे करतोय. तर अशा पद्धतीने हे झालं पाहिजे. कुठंतरी जातीय निर्मूलनाचा अभियान हा राज्याने देशाने आपली जबाबदारी म्हणून हाती घेऊन तो राबवला पाहिजे अशी माझी म्हणजे खाजगी इच्छा आहे, माझं मत सर, आहे. अॅट्रॉसिटीच्या संदर्भात काम करत असताना म्हणजे देशभरात ते घडतातच आणि खास करून उत्तर भारतीय बेल्टमध्ये त्यांचं प्रमाण निश्चित जास्त असेल असं मला वाटतंय. परंतु कोणत्या राज्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचं प्रमाण अधिक आहे आणि महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये ते अधिक आहे आणि या अनुषंगाने एक विशेष अशी काही मानसिकता आपल्याला त्या अनुषंगाने जाणवली का? आता कसं आहे की वर्ष 2020 चा एक क्राईम इन इंडिया हा रिपोर्ट आताच पब्लिश झालेला आहे आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा तो आहे. कारण एक नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जो आहे ते अशा पद्धतीचं आकडेवारी आणि हे सगळं त्यांचं कार्य आहे ते करत असतात. दरवर्षी ते अहवाल प्रसिद्ध करतात भारतातील जे काही गुन्हे झालेले असतील त्या संदर्भातली. आणि त्यातच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचा सुद्धा ते अहवाल काढतात.
आणि त्या क्राईम इन इंडिया हा रिपोर्ट जो 2020चा त्यांनी काढलाय, यामध्ये 2020च्या तुलनेत 2019च्या तुलनेत 2020 मध्ये 50,291 एवढे गुन्हे जे आहेत त्यामध्ये झालेले आहेत. माझ्याकडे त्याचा डेटा आहे. त्यात जर बघितलं तर सर्वात जास्त गुन्हे जे आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये झालेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 12,774 प्रकरणे सर्वात जास्त, म्हणजे 25% गुन्हे तिथे आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती बिहार राज्य आहे, 14.6% आहेत. राजस्थानमध्ये 13%. आता ही 3 जे राज्य आहेत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, या तिन्हीमध्ये 13 पॉइंट म्हणजे राजस्थानमध्ये 13.9 आहे, परंतु बाकी 2 राज्यांमध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये 13.6 आहेत. 7 आहे, म्हणजे 2 कमी आहेत फक्त, परंतु म्हणजे 13च आहेत. सो 13% 3 राज्यामध्ये आहे आणि 25% आणि 14% म्हणजे 15% जवळपास. 25% उत्तर प्रदेश, 15% बिहार आणि 13% जे आहेत राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. तर महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावरती दिसतोय. पहिल्या 5 मध्ये जे आहे महाराष्ट्राची नोंद आहे आणि त्यामध्ये सुद्धा महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढलेले आहेत. महाराष्ट्राची जर आकडेवारी जर आपण घेतली तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुन्हे हे पुणे सिटीमध्ये घडतात आणि नगरमध्ये घडतात. नगर आणि पुणे हे 2 जिल्हे जे आहेत, जर आपण बघितली त्यांची आकडेवारी तर ती वेगळी आहे आता. परंतु मी जास्त प्रत्येक याच्या आकडेवारीमध्ये जाणार नाही, परंतु पुणे आणि नगरमध्ये ह्या अत्याचाराचे स्वरूप सुद्धा गंभीर आहे आणि त्यामध्ये खुनाचे गुन्हे, हत्या आणि हत्येचा प्रकार जे आहे ते या ठिकाणी या 2 जिल्ह्यांमध्ये जास्त आहे कम्पेअर्ड टू अदर. आणि इतर जे काही गुन्हे आहेत मग ते त्या अनुषंगाने कमी जास्त सगळ्या जिल्ह्यामध्ये ॲव्हरेज रेशिओ एक जर बघितलं तर महाराष्ट्राचा दरवर्षी म्हणजे 5 वर्षाआधी जर बघितलं तर तो 2000 पर्यंतचा होता, 2100चा होता, आज 3200 पर्यंत आलाय, 3200 दर वर्षाला गुन्हे दाखल होतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा. तर ही एक अत्याचाराची जी आहे आपण एकंदरीत एक ढोबळ आकडेवारी आपण म्हणू शकतो. बिलकुल सर. म्हणजे समाज जेवढा प्रगत असतो तेवढा गुन्ह्यांचं प्रमाण किंवा कायदा पालनाचं प्रमाण जास्त असतं, गुन्हे कमी असतात. पण आता आपण ज्या शहराचा उल्लेख केला, पुणे किंवा नगर, म्हणजे ही महाराष्ट्रातली एक प्रगत शहरं मानली जातात. मग इथं अत्याचाराची नेमकी मानसिकता नेमकी का वाढलेली? म्हणजे कायदा इथं यशस्वी होतो जिथं सभ्य समाज असेल. या दोन्ही शहरांकडे आपण एक सभ्य समाजाची शहर म्हणून पाहतो. मग इथं हे अत्याचाराचं प्रमाण नेमकं का जास्त आहे? यामागची काही कारण मीमांसा आहे? आता या मागची कारण मीमांसाकरिता अशा पद्धतीचा कुठला आपण अद्याप सर्वे केलेला नाही. त्यावरती माझी इच्छा होती मागे की बार्टी मार्फत यामध्ये आपण एखादा सर्वे करायला पाहिजे, कारण त्यातून जे आहे एक सत्य समोर येईल की इथं अत्याचाराची नेमकी कारणं काय आहेत आणि मग त्यावरती कसं प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण सुचवून ते अशा पद्धतीचे हे कसे करू शकतो. परंतु एक ढोबळ जे आहे की आर्थिक प्रगल्भता किंवा सक्षमीकरण हा एक भाग त्यामागचा एक आहे. कारण काही ठिकाणी आपण जर बघितलं की नगरसारख्या ठिकाणी साखर कारखाने आहेत, साखर सम्राट आहेत, साखर म्हणजे उत्पादन होतो आणि साखरच्या माध्यमातून अनेक लोक जे आहेत आर्थिकरित्या चांगले प्रस्थापित झालेले आहेत. आणि एक वर्ग आर्थिकरित्या प्रस्थापित आणि दुसरा वर्ग, म्हणजे ही आर्थिक विषमता हा एक त्यामागचा भाग असू शकतो. दुसऱ्या पद्धतीने आपण पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा आपण बघतो की पुण्याचा जो आहे जमिनींना खूप भाव आलेला आहे आणि पुणे हे वेगवेगळ्या पद्धतीने फार विस्तारित झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जेवढ्या जमिनी ज्या आहेत त्या विकून जे काही लोकांकडे पैसा तो आलेला आहे त्या माध्यमातून, किंवा त्या जमिनीच्या कारणांशी सुद्धा की जमिनी कशा लाटल्या जातील किंवा जमिनी लाटण्यासाठी सुद्धा त्याच्या मागचं कारण आहे की हे जमिनी ज्या आहेत त्या अनुसूचित जाती जमातीच्या असतील तर त्यांच्याकडनं मारून मुटकून किंवा काही फ्रॉड करून काही घेता येतात का, नसतील तो धमकी देऊन किंवा तर मग पर्यायी त्यांची हत्या करून सुद्धा लाटल्या जातात, किंवा अशा अनेक बाबी आहेत. किंवा इतर काही जातीयतेची मानसिकता बरीच आहे. पण आता मला वाटतं की त्याला कुठलाही बेस नसल्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. पण आपण त्याच्यावरती जर एखादा सर्वे केला तर आपल्याला कळू शकतं की नेमकं काय आहे. परंतु आर्थिक कमकुवतता आणि प्रस्थापितपणा हा एक त्याच्या मागचा असू शकतो. काही राजकीय कारणं असू शकतात, काही सामाजिक कारणं असू शकतात, काही आर्थिक कारणं असू शकतात, काही सांस्कृतिक सुद्धा कारणं असू शकतात. कारण अनेक ठिकाणी आम्ही बघतोय की सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म दिला
आणि धम्म दिल्यानंतर त्यामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या आणि 22 प्रतिज्ञांमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही हिंदू धर्माच्या कुठलेही सण समारंभ किंवा देवी देवतांची पूजा सण समारंभ साजरा करणार नाही किंवा देवी देवतांची पूजा वगैरे करणार नाही, त्यांचा हे करणार नाही असं आपण म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काही लोक जे आहेत अद्यापही अशा पद्धतीने सार्वजनिक उत्सवात सण समारंभात ते एकत्रित येतात. ते कुठल्याही उद्दिष्ट विरहित असतात. सर्व समाज एकत्र म्हणून असतात ऍक्च्युली, परंतु काही ठिकाणी ते का आलेत म्हणून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला जातो किंवा का आले नाही म्हणून सुद्धा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला जातो किंवा घटना अशा घडताना दिसतात. तर अशा अनेक बाबी आहेत. संसाधनातील वाटा मागतायत तिथं काही ठिकाणी प्रगत होतोय, समजा काही ठिकाणी आपण म्हणताय की प्रगत आहे. तर प्रगती हा सुद्धा काही ठिकाणी कारण असू शकतो. कारण काय आहे की माणूस म्हटला की त्याला त्याचे जे काही विकार आहेत ते आहेतच आणि मग एक इन्स्टिट्यूशन म्हणजे आपण काय म्हणतो अंतर्गत एक जेलसी असेल ना, द्वेष असेल, तो असतोच की कडे हा प्रगत होतोय, शिकतोय, पुढे जातोय. अनेक ठिकाणी काही बघितले की शिकून पुढे जातायत, चांगले कपडे घालतायत, नाही का, नोकरी मिळवतायत, नोकरीत म्हणजे चांगल्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर येतायत, जमिनी घेतायत, हे त्यासाठी पण म्हणजे अत्याचार करण्यात आलेला आहे त्यांना थांबवण्यासाठी किंवा त्यांच्यावरती मारहाण किंवा हल्ले झालेले आहेत. अशा अनेक बाबी आहेत. त्याच पद्धतीने म्हणजे अशा अनेक बाबी आहेत एकंदरीतच. सर, मी एक थोडासा संघटनेच्या पातळीवर एक प्रश्न विचारू इच्छितो की एनडीएमजे म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, एनडीएमजे म्हणजे याच्यामध्ये दलित ही संकल्पना आहे. अलीकडच्या काळामध्ये काही निर्णय न्यायालयाने दिलेले आहेत दलित या शब्दाच्या वापराच्या संदर्भात. तर एनडीएमजेची या संदर्भातली नेमकी भूमिका काय आहे? आता फार चांगला प्रश्न आहे, मला असं वाटतं तुम्ही जो विचारलेला आहे. कारण काय होतं की शब्द ना किंवा शब्दाचे अर्थ किंवा या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि ते कशा पद्धतीने त्याचा म्हणजे वापरले जातात किंवा त्या शब्दाची काय ताकद आहे किंवा काय, या सगळ्याच बाबी ज्या आहेत एकंदरीत आपण त्या बघितल्या पाहिजे त्या शब्दाला धरून. आणि त्याच्या मागचं राजकारण नाही का, समाजकारण किंवा संभ्रम हे सुद्धा आपण यावरती या बाबत आपण विचारात घेतले पाहिजे. आता डॉक्टर बाबासाहेब म्हणजे स्वातंत्र्योत्तर चळवळ आणि स्वातंत्र्य आधीची चळवळ आपण जी म्हणतोय, त्यामध्ये स्वातंत्र्याची चळवळ ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस आपण बघतोय की या देशातील एक वर्ग आपल्या हक्कांच्या चळवळीसाठी भांडत होता. अनेकदा असं म्हटलं जातं की यांचं स्वातंत्र्याच्या चळवळीत अनुसूचित जाती जमातीचं किंवा दलित आदिवासींचं आज ज्यांना आपण म्हणतो त्यांचा याच्यात कुठे सहभाग होता. अरे त्यांना त्यावेळेस त्यांच्या देशात ज्याला म्हणतोय जे काही पॉलिटिकल असर्शन होतं की ते त्यांच्या पॉलिटिकल म्हणजे लिबर्टी किंवा लिबरेशन त्यासाठी ते भांडत होते. त्यावेळेस आम्ही अंतर्गतच आम्हीच गुलाम असताना आम्ही आमच्या हक्कासाठी भांडत होतो आणि त्या भांडत असताना जे काही महापुरुषांनी ज्या काही चळवळी केल्या त्या चळवळीमध्ये त्यांनी त्यावेळेस त्या अनुषंगाने तसे तसे शब्द त्यांनी वापरले. आणि त्या शब्दांमध्ये जर आपण बघितलं तर शब्द अनेक आहेत. बुद्धांच्या काळी आपण शब्द वापरला जातो बहुजन, आणि तो शब्द अनेक महापुरुषांनी तो वापरलेला आहे, थोर पुरुषांनी वापरलेला आहे, समाज सुधारकांनी वापरलेला आहे. आपण बघतो की त्या वेगवेगळ्या नावांनी त्या राजकीय पक्ष सुद्धा निर्माण होतात मग त्या अनुषंगाने. तर दलित शब्दावरती येण्याआधी मी काही शब्द असे घेतोय की ज्यांचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या पद्धतीने शब्द वापरलेत. अस्पृश्य, बहिष्कृत, वंचित किंवा बाबासाहेब असतानाच त्यांनी सुद्धा काही ठिकाणी दलित हा शब्द सुद्धा वापरला. कारण ज्यावेळेस ते भारत ते करायचे भ्रमण, तर भारतात वेगवेगळ्या राज्यात जात असताना आणि कास्ट डिस्क्रिमिनेशन हा मुद्दा तसा एकंदरीतच बघितला तर तो काही नुसता भारताचाच आहे असं नाही, एकंदरीत आशिया खंडातील सर्वच देशांमध्ये तो आहेच लागलेला. आणि हा आता तर तो एवढा म्हणजे व्यापक झालेला आहे की तो इतर देशांपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं की कास्ट म्हणजे कास्ट ही अशी व्यवस्था आहे की जात ही द पर्सन व्हेअर एव्हर ही गोज नो ही कॅरीज हिज कास्ट. म्हणजे माणूस जिथं कुठं जातो त्याच्यासोबत त्याची जात जाते, जन्मापासून ते मरणानंतर पर्यंत सुटत नाही. आणि जिथं कुठं जातो इतर देशांमध्ये जातो तिथं सुद्धा ती त्याच पद्धतीने कार्यरत असते. आणि त्याकरिता आपल्याला उदाहरणं आहेत की 2009 मध्ये ब्रिटनने जो आहे तो
कास्ट रिलेशन्स ऍक्ट काढलेला आहे. त्यानंतर 2010 मध्ये इंग्लंडने सुद्धा युकेने इक्वॅलिटी ऍक्ट पास केलेला आहे. का केलेला आहे? आपण बघितलं असेल की ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा एक घटना घडली होती यांच्या संदर्भात. तिथं सुद्धा असा एक प्रचंड म्हणजे उद्रेक झालेल्या लोकांचा याला धरून रविदासिया समाज किंवा यांना धरून नाही का. तर अशा पद्धतीने हा जात जी आहे ही वेगळ्या पद्धतीने काम करत असताना त्याला कुठंतरी आपल्याला विरोध करण्यासाठी काहीतरी आपली एक आयडेंटिटी असणे गरजेचं आहे. आणि जर बुद्धांच्या काळात जर आपण गेलो तर त्यावेळेस आपण बहुजन म्हणायचो, कारण त्यावेळेस 80% समाज 90% समाज हा बुद्धिस्ट होता या देशामध्ये, म्हणून तो बहुजन हिताय बहुजन सुखाय हा होता. परंतु ज्या वेळेस ती संकल्पना आता ती चेंज झाली आहे आणि आता बहुजन या वर्गातला वंचित आहे, या बहुजन या देशातला अस्पृश्य आहे, बहुजन या देशातला तुटलेला आहे, बहुजन या देशातला अनेक अधिकारांपासून वंचित म्हणजे सोशली एक्सक्लुडेड, इकॉनॉमिकली बॅकवर्ड असं पूर्ण म्हणजे विस्कटीत आहे, ब्रोकन आहे. आणि अशा या समाजाला काय नाव द्यायचं हे त्या वेळेस त्या चळवळीत आता महात्मा फुलेंनी सत्यशोधक म्हटले की आम्ही सत्याच्या शोधात सत्यशोधक समाज म्हटले, मग सत्याच्या शोधात असलेला समाज अशी संकल्पना दिली. मग त्या नावांतर्गत जेवढी लोक आपल्याला जोडता येतील त्या ठिकाणी ह्या त्याच्या मागचा उद्दिष्ट असतो. त्याचा शब्दाचा अर्थ हा दुय्यम आहे मला असं वाटते. प्राथमिक त्याच्या मागचा उद्दिष्ट हा असतो की त्या शब्दाची ताकद किती आहे. कारण आपल्याला जर बघतोय आपण की आज भारत ना, भारत ज्याला म्हटलं जातं की भारत आणि इंडिया दॅट इज भारत असं संविधानात म्हटलेलं आहे, तरी हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदू आहे ना हा शब्द वापरला जातो. कारण हिंदू या शब्दाची ताकद आहे. त्याचा अर्थामध्ये मी जाणार नाही कारण अर्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर अर्थाचा त्याचा अर्थावरती न जाता त्याचा काय अर्थ आहे किंवा काय त्याची ताकद किती आहे ही आपण बघितली पाहिजे. आणि कुठल्या शब्दाच्या म्हणजे अंब्रेला अंतर्गत किंवा त्याच्या शब्दाच्या ताकदी अंतर्गत हा सर्व वंचित बहुजन समुदाय जो आहे, अन्य अत्याचार पीडित समुदाय जो आहे, अधिकार वंचित समुदाय जो आहे तो एकत्रित येऊ शकतो एका ठिकाणी एका पटलावरती, ती फार मोठी महत्वाची त्यामागची भूमिका आहे. आणि म्हणून हा दलित शब्द जो आहे आपण बघतोय की दलित शब्द अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी आधी वापरला होता, त्यानंतर स्वातंत्र्यानंतर हा सर्वात प्रखरतेने पुढे आलाय तो दलित पॅन्थरच्या चळवळीपासून. आणि दलित या शब्दाला विसर्ग, कारण विसर्ग लावण्याची प्रथा या देशामध्ये आहे की विसर्ग लावायचा, कारण सर्व काही ज्या काही गोष्टी आहेत त्या शब्दांवरतीच आहेत आधारित. शब्द आणि शब्दांचा कसा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा हे करायचा, त्याला विसर्ग लावायचा किंवा त्यावरती शब्दांवरती संस्करण करून त्याला वेगळा अर्थ करून द्यायचा. कारण या देशामध्ये जे शब्द जे या देशाचे रक्षक होते त्यांना राक्षस केलेला आहे, आपण बघितलेलं आहे नाही का. जे म्हणजे स्ट्रेस कुठं द्यायचं त्या अनुषंगाने राक्षसचा रक्षकचा राक्षस किंवा असे दासचा दस्य असे झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने हा शब्दाला सुद्धा एक एक विसर्ग लावला जातोय तो म्हणजे पददलित. दलित हा शब्द एक सेपरेट आहे, परंतु त्याला पददलित असं दाखवून असं म्हटलं जातं की अरे तुम्ही काय पददलित असं आहे किंवा पददलित आहे का तुम्ही, म्हणजे तुम्ही काय मागासलेले, अरे तुम्ही असं आहे का तसं आहे का हे तुम्हाला असं चिडवलं जातं कोणीतरी की त्या त्या शब्दाची ताकद कुठेतरी कमी करावी या उद्दिष्टाने ना. परंतु ती आपण न घेता याची ताकद सिद्ध झालेली आहे. दलित पॅन्थरनी भारतभर फार मोठा एक चळवळ उभी केलेली आहे, लढा निर्माण केलेला. आणि आपण जर तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये जा, तिथे तामिळनाडूमध्ये तिरुमावलम म्हणून आहेत, VCK त्यांची पार्टी आहे. त्यांनी दलित भारतीय दलित त्यांचं काय त्यांच्याच नावाने तिथं फार मोठं मुवमेंट सुरू करून नंतर मग ते पार्टी आणि हे केलेलं आहे. तर त्या खाली ती सिद्ध झालेलं आहे तिथं ताकद. साऊथमध्ये अनेक ठिकाणी त्यांची ताकद सिद्ध झालेली आहे. आपण मध्य भारतात बघू शकतो, गुजरातमध्ये आपण मागे उन्हाचं जे बघितलंय तर संपूर्ण जगातली लोक दलित आंदोलन दलित हे असं म्हणून ते एकत्रित आलेले आहे. कारण अनुसूचित जाती जर बघितल्या तर वेगवेगळ्या राज्यात या वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात वेगळ्या 59 जाती आहेत, त्याच तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जाणार तर वेगळ्या आहेत, उत्तर भारतात जाणार ते वेगळ्या आहेत, साऊथमध्ये नॉर्थ ईस्ट जिथे जाणार तिथे वेगवेगळ्या आहेत. परंतु मग त्यांना आपण काय अनुसूचित जाती ही जर संकल्पना दिली तर अनुसूचित जाती म्हणजे काय, एक भारतीय संविधानात असलेली एक अनुसूची आणि त्या अनुसूचित असलेल्या जाती, आणि त्यामध्ये कुठल्याच जाती नाही आहेत, त्या जातीचा अधिकार प्रत्येक राज्याला दिलेला आहे. आणि मग त्यानुसार त्या राज्यांनी आपापल्या ज्या केलेल्या आहेत त्या जाती, मग ही एक
ढोबळ संकल्पना आहे, ही भ्रामक आहे. त्यामुळे आपण अनुसूचित जाती हे तात्पुरतं नाव आपल्या भारतातल्या भारतात काही बाबींकरता वापरणे ही एक वेगळी बाब आहे. परंतु दलित हा शब्द आपण इतरत्र वापरून अनेक लोक जर त्या नावाखाली, कारण धर्म सुद्धा आपल्या इकडे वेगवेगळे आहेत. आता जर वेगळं आपण बहुजन म्हटला तर बहुजन नाही, आम्ही अल्पसंख्य आहोत, अल्पजन आहोत. अल्पजन ही संकल्पना देऊ शकत नाही. बहुजन जी जुनी भ्रामक, आता म्हणजे त्यावेळची ती बहुजन होती ती आता आम्ही बहुजन नसल्यामुळे आम्ही बहुजन सुद्धा अनेक ठिकाणी बहुजन म्हणजे आपण सगळेच असं म्हणतोय, परंतु मग बाकी सगळे जे आहेत इतर कोणीही नसतात. तुमचा मुद्दा आहे तो तुम्हीच वागायचा, तुम्हीच करायचा, असं आपल्यावरती शेवटी ते येतच. मग उगाच नुसतं बहुजन म्हणायचं आणि येणार कोणच नसेल तर उगाच त्याचा उहापोह करून मग हे खूप चांगलं आहे. राजकीयसाठी तुम्ही वापरत असणार वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. बहुजन राजकीयसाठी, आणि नंतर जर आपण येतोय की बौद्ध, सर्वात चांगली संकल्पना आहे की बौद्ध म्हटलं आपण पाहिजे. पण बौद्ध म्हणजे कोण आहेत? भारतातले बौद्ध म्हणजे महाराष्ट्रातच आहेत बौद्ध, इतर ठिकाणी बौद्ध नाहीत. इतर धर्मांमध्येच अनुसूचित जातीचं वेगवेगळं प्रमाण आहे. आता सर्वात जास्त प्रमाण जे आहे अनुसूचित जातीचं बौद्धांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं तर त्यांचे पर्सेंटेज पण वेगवेगळे आहेत. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जाणार तर तिथं एससी म्हणजे तिथली जी मुख्य चमार कास्ट आहे ती आहे. तुम्ही इथं जाणार तर पंजाबमध्ये जाणार तर तिथली कास्ट जी आहे ती वाल्मिकी, ती कास्ट गुजरातमध्ये किंवा तिथली जी आहे ती ही कास्ट आहे. त्यानंतर तुम्ही मुशर किंवा हे इथं आहेत, बिहारमध्ये आहेत, मांझी, मुशर, हे असे वेगवेगळे आहेत. पण ते अनुसूचित जाती म्हणून आपण, आणि ते जात किंवा पण ते धर्म त्यांचा अजूनही हिंदूच आहे. सर्वांनी धर्मांतर केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला, परंतु धम्म दिल्यानंतर आम्ही धर्मांतर करून तो आमच्यामध्येच आणि 59 जातीमध्ये फक्त एकाच जातीमध्येच फक्त त्याला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. सर्वांना बौद्ध बनवलेलं नाही. तुम्ही जर हा संपूर्ण भारत बौद्धमय केला, त्या दिवशी ती बौद्ध संकल्पना देणे ही सर्वात चांगली आहे. परंतु तो दिवस येणार केव्हा आणि त्या दिवशी आपण ती वापरणार केव्हा? त्यामुळे, आणि ही जर भारताच्या बाहेर जातो म्हटला, अनेकदा फार पोस्ट येतात आम्ही बघतो, आपण जर बौद्ध म्हटलं तर सगळ्या भारतातले बौद्ध आमच्या पाठीशी राहतील, हे राहतील, ते राहतील, असं बरंच आहे. बौद्ध ही संकल्पना वेगळी आहे. भारतातली बौद्ध आणि इतर देशातली जी बौद्ध संकल्पना आहे ती थोडी वेगळी आहे. त्यामुळे आपले जेच काही सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, इतर सर्व जी काही प्रश्न असतील ती आपल्याला इथं आपल्याला सोडवण्यासाठी, आणि सगळ्या जगातून सुद्धा जर आपल्याला काहीतरी सपोर्ट यावा, म्हणजे काहीतरी त्यांची आपल्याला सहकार्य असावं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कॉजसाठी, आणि तर त्यासाठी एक इफेक्टिव्ह ठरलेला टर्म म्हणून दलित हा वापरला जातो. असं काही त्याला हे नाही की दलित म्हणजे त्याचा अर्थ, आणि हे दलित म्हणून ते त्याची शक्ती जी आहे आतापर्यंत सिद्ध झालेली आहे. आणि महाराष्ट्र सोडला तर भारतभर दलित या शब्दाला कोणाला कसला काही म्हणजे भारतभर नाही, जगभरच जे आहे त्याला कुठला कोणाला काही अडचण नाहीये. महाराष्ट्रात पण सर्वांना अडचण नाही. काही लोकांना जे अनेकदा अनेक अति हुशार लोक असतात ते नुसता करणार काहीच नाही आयुष्यावर, नुसतं शब्दाचा किस पाडणार, हे दलित का आणि ते बोला बोला सर, बोला बोला. करू ना. हो, हो, बोला. हा, समाजाला तू काय देऊ शकतो यावरती भर दे ना. तू तू त्याच्या उद्दिष्टावरती भर दे, त्याच्या स्वरूपावरती न बघता. काय एखादा माणूस जर आपल्याला म्हणजे काळा आहे की गोरा आहे ते न बघता तो कशा पद्धतीने काम करतोय, काय काम करतोय, किती त्याचं चांगलं काम आहे, या गोष्टीवरती आपण जसं आपण बघितला पाहिजे, दृष्टिकोन असा असला पाहिजे. तसा मला असं वाटतं की या दलित या शब्दाप्रती सुद्धा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्याच्या व्यापकतेवर किंवा त्याच्या सक्षमतेवरती असला पाहिजे, ना की त्याच्या अर्थावर. आणि पुढे चालून तुम्ही तुम्ही तेवढे सक्षम झाल्यानंतर तुम्ही ते अर्थ बदलू शकता नंतर, असं नाही की नाही हेच पाहिजे. परंतु मला असं वाटतं की एकत्रीकरणासाठी कॉमन एक मिनिमम एक याच्या एका लाईनवरती कुठंतरी आणण्यासाठी, सामाजिक याच्यासाठी म्हणावं, बदलासाठी आपण एक काहीतरी आयडेंटिटी असावी. म्हणून हा दलित राईट्स आर ह्युमन राईट्स, कास्ट आउट कास्ट हा नाराज एनसीडीएचआरने देऊन ही कॅम्पेन सुरू केलेलं आहे. आणि त्यात सक्षम झालेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कास्ट डिस्क्रिमिनेशन आणि रेशियल डिस्क्रिमिनेशन याच्यावरती अनेक मुद्दे मांडण्याकरिता अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. एनसीडीएचआरने त्यामध्ये तो ऍक्सेप्ट सुद्धा केलेला आहे. तो मांडून शेवटी ऍक्सेप्ट सुद्धा केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती. आणि 2009 मध्ये गाईडलाईन आलेली आहे बघा, गाईडलाईन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन द वर्क अँड डिसेंट. तर कारण यांनी म्हटलेलं आहे की वर्क अँड डिसेंटच्या अनुषंगाने आहे ना, तर ठीक आहे शब्द सोडा, वर्क अँड डिसेंट म्हणा. आम्ही असं काय म्हणत नाही की दलितच असलं पाहिजे किंवा काय. डिस्क्रिमिनेशन, प्रिव्हेन्शन ऑफ डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन कास्ट अँड न म्हणता किंवा दलित न म्हणता आपण म्हणू की वर्क अँड डिसेंट. वर्क अँड डिसेंट म्हणजे जन्माच्या
आणि कामाच्या आधारावरती जो काही भेदभाव केला जातो, जन्माच्या आधाराच्या म्हणजे जन्मानुसारच काम आहे आणि कामानुसारच भेदभाव आहे. तर त्यामुळे आपण जिथं कुठं ते असेल. आणि आणखी एक बाब आहे, की दलित या शब्दाला विरोध केला आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा, हायकोर्टाचा काही निकाल आहे असे तसे पण काही हे पसरवले जातात. अनेक की यांचा हे शासन निर्णय हा का वापरता, आता का करता? पण मी म्हणेल, की शासकीय व्यवहारात वापरू नये असाच प्रतिबंध घालू शकतात. कुठल्याही शब्दाला जर कोणी प्रतिबंध घालायचा असेल किंवा न्यायालयानं किंवा याला सुद्धा, तर शब्दाच्या वापराला प्रतिबंध तो तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये घालू शकता. सर्वसाधारण व्यक्तीला त्याच्यावरती ते बंधनं टाकू शकत नाही, की हा शब्द वापरू शकत नाही. म्हणजे ही एक बाब आहे. त्यामुळे सर्वसाधारण लोकांना ते वापरलं जातं आणि केलं जातं. बिलकुल बिलकुल सर. आणखी एक ऍड करतो. माननीय कांशीरामजी यांनी सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस बहुजन चळवळ ती नंतर आली, पण सुरुवातीला जर आपण बघितलं तर त्यांनी दलित वंचित संघर्ष दलित बहुजन वंचित संघर्ष समिती स्थापन केलेली. आता त्यावेळेस त्यांनी सुद्धा तसं शब्दाचा तो वापर केलेलाच आहे. अशा अनेक म्हणजे प्रत्येक बऱ्याच लोकांनी ते वापरलेलं आहे आणि त्याचा इफेक्टिव्हनेस पण आलेला आहे. तर अशी बाब. सर तुमचा माईक म्यूट झालाय. माईक 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 म्यूट झाले सर. अनम्यूट कर. हा आता गेल्या 1.25 तासापासून सरांनी आपल्याला अॅट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने देशभरामध्ये कसे अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्यासाठी ते देशभरात कसा न्याय मागतायत आणि तो कायदा आणखी मजबूत करण्यासाठी कसा लढा देत आहेत, हे सर्व सरांनी पूर्णपणे आपल्यासमोर मांडलेलं आहे. तरीही तपशील जो असतो अॅट्रॉसिटीचा, त्याचं प्रमाण असतील, वेगळे केसेस असतील, यावरही आपण सरांशी या पुढच्या काळामध्ये आपण वेळोवेळी बोलत राहू. पण सरांनी आज जो आपला दिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला आणि नुकतंच सरांचा 2 दिवसीय शिबिर ही ट्रेनिंग कॅम्प ही नुकताच मुंबईला संपन्न झाला. व्यस्ततेत कार्यक्रमाच्या अगदी व्यस्ततेमध्ये असतानाही त्यांनी आपल्याला वेळ दिला. त्यामुळे सरांच्या आजच्या या मुलाखतीबद्दल दिवेज मीडियातर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. मी सुद्धा धन्यवाद करतो चंद्रकांत सोनवणे साहेबांचा आणि थ्री वेज मीडियाचा. धन्यवाद. थँक्यू.